हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ IAS अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आपण ऑलरेडी आपले 2 वीक्सचं करंट अफेअर जे आहेत ते समराईज केलेलं आहे. म्हणजे वीकेंडची आपली ही सिरीज चालू आहे. वीकेंड इन द सेन्स वी आर गोइंग टू रिवाइज द फॅक्ट्स. ओके, आपण रिवाइज करत आहोत बेसिकली जे पण वीकचं इम्पॉर्टंट न्यूज झालेले आहे ते करंट अफेअर्स. सो बेसिकली तुम्ही डेफिनेटली फॉलो करत असाल. डे टू डेवर ज्या न्यूज येत असतील त्या आपण न्यूजपेपरमधल्या ज्या न्यूज असाल त्या डेफिनेटली फॉलो करत असाल. त्याला आपण इथे इम्पॉर्टंट न्यूजच्या फॉर्मॅटमध्ये समराईज करत आहोत. ओके, आणि रिव्हिजन पण होती आहे सोबतच. आपण जे करंट अफेअर एखादं काही मिस आउट झाली असेल तर ती पण तुम्हाला डेफिनेटली या सेक्शन्समध्ये रिवाईज होत असेल. जे काही न्यू स्टुडंट असतील ते डेफिनेटली काय करू शकतात, प्लेलिस्टमध्ये आपल्याकडे मागचे जे व्हिडिओज आहेत ते पण अवेलेबल आहेत. तुम्ही ते पण काय करू शकतात, रिव्हिजन करू शकता. म्हणजे डेफिनेटली बघा, तुमचा हा टाईम सेव्हिंग एक राहू शकतो पॉईंट, की तुम्ही इनफॅक्ट वीकची रिव्हिजन 2 तासामध्ये कंप्लीट करत आहात. वीकच्या जे करंट अफेअर्सची रिव्हिजन आहे ती, आणि सोबतच तुम्हाला मी PDF पण सेट करत आहे. या रिगार्डिंग जी आपली PDF असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल. डेफिनेटली आपण खूप जो क्रिप्स कंटेंट आहे एकदम शॉर्ट टाईम पिरियडमध्ये तुम्ही कसं रिवाईज करू शकता त्या पॉईंट्समध्ये खूप इम्पॉर्टंट कंटेंट जो आहे तो आपण क्रिप्स करून काय करत आहोत, नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करत आहोत. तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता, टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, तर त्या रिगार्डिंग आपल्याला आता आपला नेक्स्ट जो आहे वीक आहे त्या रिगार्डिंग करंट अफेअर डिस्कस करायचं आहे. अगेन नेक्स्ट वीकला जी आपली अशाच फॉर्मॅटमध्ये आपल्या कंपायलेशनच्या फॉर्मॅटमध्ये. अजून एक पॉईंट तुमच्यासाठी, एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगते की आपण एकच व्हिडिओ खूप लेंदी करू शकत नाही. 2 तासाचा पॉसिबल नसल्यामुळे आपण 2 पार्ट्समध्ये व्हिडिओला डिवाइड करत आहोत. फर्स्ट पार्टमध्ये मी काही न्यूज जो आपला न्यूजचा जो सेक्शन आहे त्याचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असा ऑलमोस्ट 1 अवरचा आपण स्पॅन ठेवून आपण टार्गेट करणार आहोत पूर्ण वीकच्या करंट अफेअरला. म्हणजे 2 तासामध्ये तुमची बेसिकली रिव्हिजन ही कंप्लीट होईल रिगार्डिंग वीकली जे करंट अफेअरच्या न्यूज झाले आहे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की काही जर टॉपिक्स मी पेंडिंगवर ठेवलेले असतील तर डेफिनेटली ते तुमच्यासोबत डिस्कस होतील. कारण ते ठेवण्याच्या मागं पर्पज हा असतो की त्याचा एक फायनल कन्क्ल्युजन यायचं बाकी असतं. त्या रिगार्डिंग तो टॉपिक पेंडिंगमध्ये असतो. ओके, तर जेही टॉपिक असे राहिलेले असतील त्याला डेफिनेटली काहीच टेन्शन घेऊ नका. ते तुमच्यासोबत डेफिनेटली तुमच्यासोबत डिस्कस केले जातील आणि तुम्हाला त्याचा पूर्ण अंडरस्टँडिंग दिल्या जाईल. ओके, चला विदाउट वेस्टिंग टाईम आपण आपला जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट करू. आता आपल्याला आज काय काय डिस्कस करायचे मी एक क्रिप्स ओव्हरव्ह्यू देऊन देते तुम्हाला की आपल्याला डिस्कस काय करायचे. एक ब्रिक्स समिट रिलेटेड डिस्कशन करायचे. तुम्हाला माहीत असेल व्हर्च्युअल समिट झालेली होती लास्ट वीकमध्ये, त्या रिगार्डिंग आपल्याला डिस्कशन करायचं आहे. देन नेक्स्ट वन तुम्हाला माहिती आहे सॉल्ट सेक्टरमध्ये काही क्रायसिस चालू आहे. हे फार्मर्स म्हणजे आपण म्हणू शकतो सॉल्ट इंडस्ट्रीसाठी हे जे वर्कर्स आहेत जे वर्क करतात ते त्यांच्या काही डिमांड्स आहेत त्या रिगार्डिंग हा टॉपिक न्यूजमध्ये आलं. खूप इंटरेस्टिंग आहे. आपण खूप साऱ्या नवीन फॅक्ट्स या रिगार्डिंग माहिती करून घेणार आहोत. देन नेक्स्ट आपल्यासाठी एक राजस्थानचा एक मेनार बर्ड व्हिलेज म्हणून एक एरिया आहे, त्याला बेसिकली वेटलँडचं स्टेटस देण्या रिगार्डिंग न्यूजमध्ये. देन हा तर तुम्हाला न्यूज इम्पॉर्टंट न्यूज होती ही. या वीकमध्ये 2दा न्यूज प्रेझेंट झालेली आहे ॲक्सिडेंट रिलेटेड. 2दा आपल्याजवळ या रिगार्डिंग एडिटोरियल्स आले. तर डिटेलमध्ये आपल्याला डिस्कशन करायचे. इंडिया स्टेट सपोर्ट प्रोग्राम फॉर दी रोड सेफ्टी, वर्ल्ड बँकनी काही कॉपरेशन्स दिलेले आहेत, वर्ल्ड बँकने काही फंडिंग केलेलं आहेत या रिगार्डिंग, त्यामुळं हा न्यूजमध्ये आला आहे. देन नेक्स्ट वन इंडिया मलेशियाचे जे रिलेशन्स आहे ते न्यूजमध्ये आले रिलेटेड टू डिफेन्स कॉपरेशन्स. यस, नेक्स्ट वन अब्यूज डे. यस, कोणता, अगेन्स्ट दी ड्रग्स अँड अब्यूज डे रिगार्डिंग न्यूजमध्ये आलं होतं. न्यूजमध्ये नाही म्हणू शकत आपण त्याला, डे सेलिब्रेट करत होतो त्या रिगार्डिंग आपल्याला बघायचे आहे फॅक्ट्स फिगर. असे कोणते डेज जरी असते ते पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. देन नेक्स्ट गिग इकॉनॉमी रिलेटेड काय आहे सध्याच्या फॅक्ट्स त्या बघायच्या आहे. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया रिलेटेड डिस्कशन्स करायचे. देन नेक्स्ट वन आपल्याला पार्टनरशिप इन ब्ल्यू पॅसिफिक, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, हा पण डिस्कस करायचा आहे. नेक्स्ट G7 समिट झाली. तुम्हाला माहिती आहे आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांनी व्हिजिट केली यस जर्मनीमध्ये. त्या रिलेटेड आपल्याला डिस्कशन करायचं आहे की या मीटिंगला काय म्हणून कन्क्लूड केलं. जसं मी तुम्हाला लास्ट वीकमध्येच सांगितलं होतं की आपण त्या रिगार्डिंग डिस्कशन्स करणार आहोत. नेक्स्ट आपण इंटरनॅशनल MSME डे सेलिब्रेट करतो. कधी 27 जूनला. ऑब्व्हियसली आपण कधीपासून कधीचं करंट बघतो 26 जून टू 2 जुलै. तर डेफिनेटली 27 जूनचा आपल्याला बघायचं आहे.
देन नेक्स्ट वन MG नरेगाची डिमांड का वाढती हे बघायचं आहे, MSMEला डिस्कस पूर्ण डिटेलमध्ये करणार आहोत. देन बघा आता हे जे एडिटोरियल आहे हे डाऊन टू अर्थ मॅगझिनचे, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपलं डिस्कशन हे फक्त आणि फक्त हिंदूपुरतं लिमिटेड नसेल. डेफिनेटली जे पण काही इम्पॉर्टंट एडिटोरियल्स असतील इंडियन एक्सप्रेसमध्ये असो किंवा डाऊन टू अर्थमध्ये असो, तर सगळे एडिटोरियल्स तुमच्यासोबत डिस्कस केले जातील. तर हे तशाच प्रकारचं एक डाऊन टू अर्थचं कॉमनवेल्थ ॲडॉप्ट्स अ लिव्हिंग लँड चार्टर, तर ते बघायचं आहे आपल्याला. लिव्हिंग लँड चार्टर कॉमनवेल्थला इन डेप्थ आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, द नेक्स्ट वन हाय ग्रेड लिथियम डिस्कवरी झालेली आहे नायजेरियामध्ये, तर त्या रिगार्डिंग बघायचं आहे की आपल्या इंडियामध्ये लिथियमची काय डिमांड आहे, लिथियम किती इम्पॉर्टंट आहे, त्या रिगार्डिंग ही एक खूप इम्पॉर्टंट न्यूज अगेन डार्क कर्मयोगी रिलेटेड आहे, ती पण आपल्याला बघायची आहे. द नेचर बेस्ड सोल्युशन, इट्स अगेन वन ऑफ द इंटरेस्टिंग थिंग, आपल्याला काही नवीन माहिती पडणार आहे या रिगार्डिंग. रोड सेफ्टी मी ऑलरेडी सांगितलं की या रिगार्डिंग 2 एडिटोरियल्स कव्हरअप झाले होते. देन GST काउन्सिलची मीटिंग झाली होती, कशा रिगार्डिंग तुम्हाला माहिती असेल की त्या रिगार्डिंग कशा रिगार्डिंग की काही टॅक्स म्हणजे जे काही कमी स्लॅब्समध्ये होते त्याचा स्लॅब रेट वाढवलेला आहे, त्या रिगार्डिंग हे न्यूजमध्ये आला. आपल्यासाठी कोणत्या प्रॉडक्टचा स्लॅब रेट किती केला हे मुळीच इम्पॉर्टंट नाही, आपल्यासाठी GST काउन्सिल काय आहे एक्झॅक्टली ते इम्पॉर्टंट आहे. ओके, द नेक्स्ट वन आपल्याला एक्झरसाइज झालेली आहे. येस, रिम ऑफ द पॅसिफिक रिम पॅक नावाची एक एक्झरसाइज USA मध्ये कंडक्ट झाली, त्या रिगार्डिंग बघायचे. देन अभ्यास एक बेसिकली ही एक टेस्ट होती ती बघायची आहे, ती सक्सेसफुली आपण कंडक्ट केली. देन सेल्फ हेल्प ग्रुप रिलेटेड काय न्यूजमध्ये आलं, सेल्फ हेल्प ग्रुप काय तो बघायचा आहे. फॉरेस्ट रिलेटेड बघा, फॉरेस्ट कन्झर्वेशन रिलेटेड काही इम्पॉर्टंट रूल्स आलेले 2022मध्ये, ते पण डिस्कस करायचे आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण अजून काय डिस्कस करणार आहोत, तर येस इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा पण. येस, कोलिजन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड डिस्कशन्स करणार आहोत, त्याला आपण इन डेप्थ डिस्कस करणार आहोत. नंतर तुम्हाला माहीत असेल नॅशनल स्टॅटिस्टिक डे आपण सेलिब्रेट केला, त्या रिगार्डिंग बघायचे. वॉटर सिक्युरिटी रिलेटेड काही एशियामध्ये काही कॉन्फ्लिक्टचे रिजन्स येऊ शकतात किंवा काही सिटीज आहेत तिथे ऑलरेडी तुम्ही वॉटर क्रायसिस फेस करत आहात, त्या रिगार्डिंग डिस्कशन्स करायचे. ओके, जे नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ओशन्स कॉन्फरन्स झाली, त्या रिगार्डिंग डिस्कशन्स करायचं आहे. लास्ट, येस इट्स नॉट लास्ट, इट्स लाईक दॅट की इंडियात लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर पार्क बनवण्यात आला. तेलंगणा कुठं बनवण्यात आला, तेलंगणा का कर्नाटक, तर ते तुम्हाला सांगायचं. येस, तेलंगणामध्ये बनवण्यात आला. आणि नेक्स्ट तुम्हाला अजून टॉपिक ऑफ डिस्कशन आहे एक डेमोस्ट्रेटर, या रिगार्डिंग आपल्याला डिस्कशन करायचं आहे. डिफेन्स रिलेटेड लेप्रसी न्यूजमध्ये आला, हा डिसीज का न्यूजमध्ये आला, डेफिनेटली याच्या रिलेटेड जे ड्रग्ज आहेत त्याची थोडी कमतरता महसूस झाल्यामुळे हा टॉपिक न्यूजमध्ये आला आहे. आणि पोयम प्लॅटफॉर्म काय, पोयम म्हणजे ती वाली पोयम नाही, पोयम आपण तुम्हाला माहीत असेल की आपल्या इस्रोनी काही मिसाईल्स लॉन्च केलेल्या आहेत, तर त्या लॉन्च सिंगापूरच्या आपण काही मिसाईल्स लॉन्च केल्या, त्या रिगार्डिंग ती न्यूजमध्ये न्यूज आलेली आहे. तर मग तुम्हाला दाखवण्याचा पर्पज हा आहे की आपण सगळे टॉपिक्स कोणते कोणते डिस्कस करणार आहोत या लेक्चर्समध्ये, त्या रिगार्डिंग आपण डिस्कशन केलं. या म्हणजे 2 पार्ट्समध्ये हे रिव्हिजन येईल, पण हे ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स तुमचे क्लिअर होते. ओके, चला आपण आपला जो पहिला टॉपिक आहे तो डिस्कस करू. तुम्हाला माहीत असेल पहिला टॉपिक काय, येस ब्रिक्सची समिट कुठं झाली. येस, ब्रिक्सची समिट कुठंच नाही झाली, म्हणजे कुठं जाण्याची व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये समिट झाली, कुठंच झाली नाही म्हणजे ऑब्व्हियसली झाली आहे कुठंतरी, त्याला चेअरमनशिप कोणीतरी किंवा त्याला चेअरमन कोणीतरी असेल. चेअरमन म्हणण्यापेक्षा त्याला आपण म्हणू शकतो की या समिटला कोणीतरी बेसिकली चेअर केलेलं असेल, तर ही बेसिकली कुणाच्या हातात होती, यावेळेस चायनाने केलं होतं त्या रिगार्डिंग. आणि ऑब्व्हियसली ही कशा फॉर्मॅटमध्ये झाली, व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये, तर त्या रिगार्डिंग आपल्यासाठी न्यूजमध्ये आले. ऑब्व्हियसली आपल्या आपण ब्रिक्सचा पार्ट असल्यामुळं आपण ती समिट काय केलेली, येस त्या समिटमध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं आहे व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये, त्या रिगार्डिंग आपल्याला इथं डिस्कशन्स करायचे. थीम काय ठेवली होती 14 ब्रिक्स समिटची, ती माहीत बसली पाहिजे. फोस्टर द हाय क्वालिटी ऑफ ब्रिक्स पार्टनरशिप, अश्युअर द न्यू इरा ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंट. थीम लक्षात असू द्या, थोडं तरी काहीतरी क्ल्यू असला पाहिजे की ग्लोबल डेव्हलपमेंट वगैरे काहीतरी एक कीवर्ड्स लक्षात ठेवा आणि तुम्ही डेफिनेटली 4 ऑप्शन्सपैकी एक टिक करू शकले पाहिजे. ओके, आता बघा ही जरी समिट झाली, तुम्हाला माहिती आहे सध्या ग्लोबल सिनॅरो कसा चालू आहे, तिकडे रशिया आणि युक्रेनचं वॉर थांबायला नाव घेत नाही आहे, अजून खूप सारे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत, तर त्या रिगार्डिंग आपल्याला इथं डिस्कशन्स करायचे. ओके, तर इथं काय काय आपल्याला सिच्युएशन्सला कसं टॅकल करायचं आहे काय नाही, तर त्या रिगार्डिंगच डेफिनेटली या व्हर्च्युअल समिटमध्ये काय डिस्कशन झालेलं असेल. पहिलं बघा ह्युमॅनिटेरियन सिच्युएशन्स इन युक्रेन, तर इथं बेसिकली काय स्टँड असला पाहिजे,
इंडियाने कसा स्टँड घेतला पाहिजे, रशियाचा कसा स्टँड असला पाहिजे, चायनाचा काय स्टँड आहे त्या रिगार्डिंग डिस्कशन झालं, टेररिझम टॉपिकवर डिस्कशन झालं. ऑलरेडी तुमच्यासोबत मागच्या वेळेस मी एक हे डिस्कस केलं होतं. काय डिस्कस केलं होतं तो टॉपिक तुम्ही सांगणार आहेत, मी डेफिनेटली सांगणार नाही. फक्त मी हे सांगते तुम्हाला की आपण ते रिझोल्युशन एक टाकलं होतं, त्या रिझोल्युशनचं नाव काय ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे. आपण तिथं डिस्कस केलं होतं की चायनाने काय केलं होतं, आपली ब्लॉक केली होती. चायनाने आपल्याला ब्लॉक नाही केलं, चायनाने काय केलं, त्या डिसिजन आपण जो एक टेररिस्ट होता पाकिस्तानमधला त्याचं त्या लिस्टमध्ये नाव टाकताना त्याला कोणी बॅन म्हणजे तिथं आपल्याला युनायटेड नेशन्स कॉन्फरन्समध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, चायनाने वोटिंगमध्ये काय केलं, त्याला व्हिटो करून ब्लॉक केलं. म्हणजे व्हिटो करून ब्लॉक केलं इन द सेन्स काय केलं की तो जो टेररिस्ट असेल किंवा जी टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्याचं नाव तिथे इन्व्हॉल्व करायचं होतं, तर ते इन्व्हॉल्व करू दिलं नाही. म्हणजे त्यांच्याकडे व्हिटो राईट आहे. ते पण आपण बघितलं होतं. UNSAचे 15 मेंबर्स असतात, त्यातले 10 मेंबर नॉन परमनंट, 5 मेंबर परमनंटशिप असतात. आणि परमनंटमधल्या एखाद्याही मेंबरनी म्हणलं की नाही हा डिसिजन पुढं पास होणार नाही, तर तो डिसिजन तिथल्या तिथं थांबून जातो. तर तसंच पाकिस्तान विरोधात USA आपण मिळून एक टेररिझमच्या ऑर्गनायझेशनचं नाव तिथे इन्व्हॉल्व केलं होतं आणि हे डिसिजन तो कोणी म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला काय केलं, थांबवलं. कुणी केलं, चायनाने व्हिटो करून थांबवून दिलं. ओके, तर त्या रिगार्डिंग आपण डिस्कशन केलं होतं. तर त्या रिगार्डिंग इश्यू आपण डिस्कस केला आहे. FATF लिस्टमध्ये अजून पण तुम्हाला माहीत असेल की कोण, येस, पाकिस्तान इज इन अ ग्रे लिस्ट. ओके, तर त्या रिगार्डिंग डिस्कशन अजून कुठं बेसिकली करप्शन्स रिलेटेड इश्यूज आहेत ते डिस्कस केलं. देन नेक्स्ट ई-कॉमर्स रिलेटेड कंपनीज रिलेटेड डिस्कशन झालं. ओके, आता बघा तुम्हालाही माहीत असेल ई-कॉमर्स कंपनीचं सध्याचं ट्रान्झॅक्शन्स वगैरे रिलेटेड खूप इम्पॉर्टन्स वाढलं. ई-कॉमर्स कंपनी म्हणजे याच आपले जे प्लॅटफॉर्म बघतो आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे त्यालाच आपण ई-कॉमर्स कंपनी म्हणतो. देन मोर फोकस ऑन ट्रान्झिशनल ड्रग ट्रॅफिकिंग. तुम्हाला माहीत असेल ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे बेसिकली आपण म्हणू शकतो की इल्लिगल वेनी जर ड्रग्स इंडियामध्ये एंटर होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रग्स ट्रॅफिकिंग. ओके, तर त्या रिगार्डिंग पण ह्या मीटिंग्समध्ये डिस्कशन झाले. हे फक्त काय की डिस्कशन्स कशा रिगार्डिंग झाले तेवढं आपल्याला थोडीशी एक आयडिया पाहिजे की काय एक्झॅक्टली झालं ह्या मीटिंग्समध्ये. ओके, देन नेक्स्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की ही जी आपलं फॉर्मॅट किंवा आपण म्हणू शकतो ही जी मीटिंग झाली याला बेसिकली चेअरमनशिप यावेळेस कुणाकडे होती, चायनाकडे होती. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. मग आपल्याकडे होती का हो कधी, तर हो, मागच्या वर्षी आपल्याकडे होती. 2021ची जी ब्रिक्सची मीटिंग आहे त्याला लीड कुणी केलं होतं, इंडियाने केलं होतं. ह्या सगळ्या पॉईंट्सपेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळ्या जरी गोष्टी झाल्या पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, ब्रिक्स समिट. ब्रिक्स समिटमध्ये मेंबर नावातच दिसतंय, कोण दिसतंय, यस, ब्रिक्समध्ये नावच दिसतंय बघा, ब्रिक्स. तर ब्रिक्समध्ये एक ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि कोण, यस, नंतर ॲड झाला तो कोण आहे, साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका कधी ॲड झाला तर 2010ला ॲड झाला. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. देन नेक्स्ट एनिथिंग एल्स काय याच्याशी रिगार्डिंग, तर बघा सगळ्यात पहिलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ब्रिक्स मेंबरशिपमध्ये सगळ्यांना सेम लेवलवर कॉन्ट्रीब्यूट करता येतं. ओके, म्हणजे इथं असं काही नाही की तुम्हाला चायनाला जास्त शेअर, इंडियाला कमी शेअर, ब्राझीलला जास्त शेअर, रशियाला कमी शेअर, असं बिलकुल नाही. प्रत्येक मेंबरजवळ प्रत्येक वोटचा राईट असेल. ओके, म्हणजे एक मेंबर एक वोट अशा प्रकारे आपण इथं कन्सिडर करतो. ओके, त्याच्यामुळं जसं आपण IMF किंवा वर्ल्ड बँक वगैरे या ऑर्गनायझेशन्समध्ये बघतो तशा लेवलचं इथं काहीच नसेल. ओके, तो पॉईंट तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की ब्रिक्समध्ये तशा लेवलचं काहीच नाही. नंतर तुम्ही बघा एक थोडेसे आपल्याला इथं फॅक्ट्स फिगर दिसतात त्या खूप इम्पॉर्टंट राहू शकतात जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतो. ओके, तर बघा मी 3 फिगर्स सांगते. काय, 40%. आता बघा 41% असं बिलकुल लक्षात नाही ठेवायचं, ओव्हरऑल फिगर लक्षात ठेवायची. 40% ऑफ पॉप्युलेशन किती कॉन्ट्रीब्यूट करत आहे GDP मध्ये, 25%. ओके, बघा कसं लक्षात ठेवायचं, 40% ऑफ पॉप्युलेशन इज कॉन्ट्रीब्युटिंग 25% ऑफ GDP. ओके, आणि त्यांचा शेअर किती आहे ग्लोबल ट्रेडमध्ये, 15%. किती सोपं आहे, 40% पॉप्युलेशन कॉन्ट्रीब्यूट करत आहे 25% GDP आणि त्यांचा ट्रेडमध्ये ग्लोबल ट्रेडमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे 15%. एकदम इझी अशा ओव्हरऑल फिगर लक्षात ठेवायच्या. जास्त डीपमध्ये म्हणजे एकदम एक पर्सेंटचं माहीत असणं एवढं नेसेसरी नाही. एवढं जरी आपण प्रेझेंटेशन्समध्ये किंवा इंट्रोडक्शनमध्ये एवढं जरी मेन्शन करू शकलो आपल्या आन्सरमध्ये एक एनरिच येऊन जातो किंवा आपण म्हणू शकतो आपला आन्सर तेवढं क्वालिटीचं तयार होऊ शकतो. ओके, तर एवढं आपण मेन्शन करू शकतो. 40% ऑफ द पॉप्युलेशन कॉन्ट्रीब्युटिंग 25% ऑफ ग्लोबल GDP. ओके, अँड 15% इन ग्लोबल ट्रेड. ओके, हा पॉईंट तुम्ही इथे मेन्शन करू शकता. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलं की बघा आता हे तुम्हाला सांगितलं मी. आता एक पॉईंट तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे की ब्रिक्स जे आहे त्यांनी एक बँक बनवली आहे. कोणती
बँक बनवली? न्यू डेव्हलपमेंट बँक. ती कधी बनवली ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 6G जसं आता ही किती नंबरची समिट आहे? 14th नंबरची. तशी 6 नंबरची जी समिट झाली होती ब्राझीलला, फॉर्टिलेझा डिक्लरेशन पण म्हणतो, तिथं बेसिकली न्यू डेव्हलपमेंट बँक बनवण्यात आली. ओके, तर ही न्यू डेव्हलपमेंट बँक लक्षात असू द्या. बघा न्यू डेव्हलपमेंट बँक बनवण्याच्या मागे एक पर्पज असा होता की बघा थोडंसं डिटेलमध्ये घेते डेफिनेटली तुमच्याच पर्पजसाठी, कारण क्वेश्चन्स हे थोडं डीपमध्ये पण जाऊ शकतात. न्यू डेव्हलपमेंट बँक बनवण्याच्या मागं प्रॉस्पेक्टिव्ह असा होता की IMF, वर्ल्ड बँक वगैरे या ज्या बँक्स बघतो तर इथं बेसिकली डॉमिनन्स कुणाचा दिसतो? मोस्टली वेस्टर्न कंट्रीज. ओके, लाईक USA, UK या कंट्रीजचा डॉमिनन्स. ही आपली एक बँक बनवून आपण आपल्या जशा डेव्हलपिंग कंट्रीज आहे त्यांना एक रिप्रेझेंटेशनसाठी आपण ही बँक बनवण्याच्या रिगार्डिंग डिस्कशन करत होतो. आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवा की ब्रिक्स सध्या खूप जास्त न्यूजमध्ये. रिझन काय आहे न्यूजमध्ये असायचं तेही सांगते, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे रशियासोबत जर ट्रेड करायचं आहे तर रशियावर सँक्शन लागलेले. रशियावर सँक्शन्स लागल्यामुळे इट इज क्वाईट डिफिकल्ट की त्यांच्यासोबत आपण डॉलर्समध्ये ट्रेड करणं खूप डिफिकल्ट होतं आहे. म्हणून आता या न्यू डेव्हलपमेंट बँकचं काहीतरी करन्सी काढण्याचा विचार आहे की जेणेकरून आपण रशियासोबत खूप कम्फर्टेबली ट्रेड करू शकलो पाहिजे. तर त्या रिगार्डिंग खूप जास्त न्यूजमध्ये, तर त्या रिगार्डिंग तुम्हाला माहीत असं पाहिजे. आता काल परवाचीच एक न्यूज होती, त्या न्यूजमध्ये हेही सांगण्यात आलं की इंडियातल्या काही ज्या कंपनीज आहेत, आय थिंक कोणती तरी सिमेंट कंपनी आहे, त्या सिमेंट कंपनीनी बेसिकली रशियासोबत जे ट्रान्झॅक्शन्स केलं इज इन अ फॉर्म ऑफ चायनाच्या करन्सीमध्ये केलं. तर त्याच्यामुळं तो टॉपिक खूप जास्त न्यूजमध्ये आला आहे की आपण चायनीज करन्सीला प्रेफरन्स देतोय का. तर त्या रिगार्डिंग थोडंसं तुम्ही ब्रिक्स रिलेटेड खूप लक्ष ठेवा, कारण रशिया इथं प्लेअर असल्यामुळं ही कॉन्फरन्स खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ओके, द नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आपण बघा हा तर पॉईंट मी न्यू डेव्हलपमेंट बँक सांगितले. आता हा बघा कॉन्टिंजंट रिझर्व्ह, कॉन्टिंजंट रिझर्व्ह ॲग्रीमेंट हा पण आपण साईन केला. आता हा ॲग्रीमेंट कशासाठी? जर शॉर्ट टर्ममध्ये काही क्रायसिस फेस झाले, जसं बघा आता श्रीलंकासोबत बॅलन्स ऑफ पेमेंट रिलेटेड काही क्रायसिस झाले, फॉरेन रिझर्व्ह तुमच्याकडे कमतरता आली, तर हा ॲग्रीमेंट डेफिनेटली तुम्हाला हेल्प करू शकेल. ओके, तर हा ॲग्रीमेंट कधी आपण स्टार्ट केला? तर 2014ला. कुणाचा आहे हा ॲग्रीमेंट? लक्षात ठेवा ब्रिक्सचाच एक इनिशिएटिव्ह आहे. तर नेक्स्ट वन बघा, स्विफ्ट नावाची एक पेमेंट सिस्टीम आपण सगळ्यांनी मिळून एक स्विफ्ट नावाची पेमेंट सिस्टीम पण स्टार्ट केलेली आहे. ती पण लक्षात की स्विफ्ट नावाच्या पेमेंट सिस्टीम बद्दल आलं तर ती कुणाची आहे? ही ब्रिक्सची आहे. ओके, आपण इन डेप्थ या सगळ्या पॉईंट्स डिस्कस केले. नेक्स्ट आपण टॉपिक बघू की कोणता आहे. नेक्स्ट टॉपिक आपल्यासाठी आहे सॉल्ट सेक्टर. सॉल्ट सेक्टर क्रायसिस. आता बघा तुमच्यासाठी अजून मी एक होमवर्क सांगते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक टॉपिक टाकायचा आणि त्याच्या खाली डिटेल्स द्यायच्या, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्याच्या ब्रांचेस वगैरे कुठं आहेत का. नंतर तुम्हाला इथं वोटिंग शेअर्स वगैरे बद्दल पण मेन्शन करायचं आहे. सगळं तुम्हाला इन डेप्थ न्यू डेव्हलपमेंट बँकबद्दल इन डिटेल वाचायचं आहे आणि ते मेन्शन करायचे. बघा खूप टॉपिक्स न्यूजमध्ये, त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवणं नेसेसरी आहे. देन नेक्स्ट बघा आपला नेक्स्ट टॉपिक आला सॉल्ट क्रायसिस. आता तुम्हाला किती जणांना या गोष्टीचा अवेअरनेस आहे की आपण बेसिकली मीठ कसं बनवतो? मीठ बनवण्याची जी प्रक्रिया इट्स क्वाईट डिफिकल्ट. तुम्ही विचार नाही करू शकत, जे हे लोक काम करतात त्यांचे आपण इमॅजिन पण करू शकत नाही इतक्या. तुम्ही एखादा व्हिडिओ जर असेल डेफिनेटली सॉल्ट कशी बनते किंवा मीठ बनवण्याची प्रक्रिया काय ती एकदा डेफिनेटली बघा. इट्स क्वाईट अमेझिंग की आपण ज्या गोष्टीला नॉर्मली बघतो ती ही किती हार्श कंडिशन्समध्ये बनवतात आणि ते बनवल्यानंतरही त्यांना त्याचा मोबदला किंवा त्यांना त्याची प्राइस किती कमी मिळते हे पण खूप बघणं इम्पॉर्टंट आहे. आता या लोकांची डिमांड काय की याला ऑब्व्हियसली जसं तुम्ही बघता की शेती वगैरे या सेक्टर्समध्ये जसे भाव कमी आहेत तसंच इथे पण खूप साऱ्या सेक्टर्सचा तुम्हाला दिसेल की भाव जे आहे किंवा आपण म्हणू शकतो या सॉल्टचं जे प्रोडक्शन केल्यानंतर त्याचं जे आपल्याला रेव्हेन्यू मिळतो हा खूप जास्त कमी आहे या लोकांसाठी. तर त्या लोकांची डिमांड आहे की आम्हाला जसं तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये MSP देता तसंच आम्हाला पण काहीतरी MSPच्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी अमाऊंट प्रोव्हाइड करा. ओके, म्हणजे जेणेकरून आम्ही प्रोडक्शन्स बनवल्यानंतर आमच्यासाठी हेल्पफुल होईल की बेसिकली आम्हाला काहीतरी एक फिक्स अमाऊंट मिळेल. ओके, आता बघा ही बनवण्याची जी प्रक्रिया आहे ही खूप हॉट एन्व्हायरमेंट किंवा आपण म्हणू शकतो खूप वार्म एन्व्हायरमेंटमध्ये हे केल्या जातं. आता तुम्हाला हे जे लोक दिसत असतील ना डेफिनेटली यांच्या बॉडीवर पण खूप इम्पॅक्ट दिसेल. तुम्हाला माहीत नसेल यांचे जे पाय असतात बेसिकली ते इतक्या हार्ड लेवलचे झालेले असतात की जेव्हा
बेसिकली त्यांची डेथ होते, तर डेथ झाल्यानंतर पण त्यांना त्यांच्या जी बॉडीचे पार्ट्स असतात ते तरी पण हे होत नाही, जसं आपण बाकीचे आपले पार्ट्स आपले जसे नॉर्मल पर्सनला आपण डेथ झाल्यानंतर जी पण प्रक्रिया करतो ती केल्यानंतर पण यांचे जे बोन्स आहेत ते इतके टाईट झालेले असतात की ते बेसिकली कंटिन्यूस त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहून राहून ते बोन्स इतके टाईट झालेले असतात की क्वाईट डिफिकल्ट की ते डिग्रेड पण होत नाही लवकर, जशी नॉर्मल बॉडी होते. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो क्रायसिस आहे, आता याला कशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, एक सिंपल सांगते की असे मीठ हे जे काढताना काय केले जातात, असे पॉन्ड्स तयार केले जातात. पॉन्डची जी डेप्थ आहे ती थोडी कमी ठेवल्या जाते, कारण काय आहे की इव्हॅपोरेशन जे आहे, म्हणजे बघा आता इथं तुम्हाला जो पार्ट दिसत आहे असा पार्टमध्ये याची जी डेप्थ आहे ही खूप कमी ठेवल्या जाते. म्हणजे असं खूप जास्त हे ठेवसाल त्याची काय म्हणू शकू, पण थिकनेस जर जास्त ठेवू तर डेफिनेटली इव्हॅपोरेशन होईल का, इव्हॅपोरेशन लवकर होईल का, नाही. तर आपल्याला ही जी डेप्थ ठेवायची ही कमी ठेवायची, किंवा आपण म्हणू शकतो थिकनेस जी आहे ती कमी ठेवायची, जेणेकरून इव्हॅपोरेशन होईल. आणि इव्हॅपोरेशन झाल्यानंतर जेवढं पण तिथे सॉल्ट तयार होईल ती काय केली जाते, वेगळी काढली जाते. अशा प्रकारे खूप जास्त मेहनतीचं काम आपण म्हणू शकतो. मग आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हे जे प्रोडक्शन्स केल्या जातं सॉल्टचं हे कुठं केल्या जातं, तर मोस्टली तुम्हाला सांगायचं एक इम्पॉर्टंट रिजन की गुजरातचा जो रिजन आहे तिथे जवळपास आपल्या देशात जेवढं मीठचं प्रोडक्शन होतं किंवा सॉल्टचं प्रोडक्शन होतं त्यातलं 80% प्रोडक्शन हे फक्त कुठं दिसेल तुम्हाला, गुजरातमध्ये झालेलं. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला अजून इम्पॉर्टंट सांगते की जर इंटरनॅशनल प्रॉस्पेक्टिव्ह बघायला गेले तर इंडियाचा 3rd नंबरचा रँक आहे. ओके, इंडिया इज इन 3rd स्पॉट. मग पहिल्या नंबरवर सगळ्यात जास्त सॉल्ट कुठं प्रोड्यूस होतो, पहिला होतो USA, 2nd स्पॉटवर चायना आहे, 3rd स्पॉटवर इंडिया येतो. ओके, क्लिअर आहे. काय काय पॉईंट सांगितले, पहिला पॉईंट काय सांगितलं, सगळ्यात जास्त प्रोडक्शन जर तुम्ही बघसाल तर गुजरातमध्ये होतं. टोटल प्रोडक्शनचे 80% प्रोडक्शन फक्त कोण करतो, गुजरात करतो. म्हणजे राहिलेलं 20% प्रोडक्शन बाकीचे स्टेट मिळून करतात. क्लिअर आहे. इंटरनॅशनल प्रॉस्पेक्टिव्हमध्ये इंडियाचा 3rd नंबरचा रँक लागतो रिगार्डिंग सॉल्ट प्रोडक्शन. क्लिअर आहे. हे पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि जो आपला कच्छचा एरिया आहे तिथं मोस्टली तुम्हाला इथं याचं सॉल्टचं प्रोडक्शन झालेलं दिसेल. आता सॉल्ट हे सेंटर लिस्टमध्ये, स्टेट लिस्टमध्ये, तर बघा सॉल्ट हा मायनिंगचा एक सब्जेक्टमध्ये ठेवलं आहे आणि सेंट्रल सब्जेक्टमध्ये याचं मेन्शन केलं आहे. 7th शेड्यूलमध्ये मायनिंग इंडस्ट्रीमध्ये आपण याला ठेवलेलं आहे. आणि नेक्स्ट पॉईंट हा कुणाच्या अंडरमध्ये येतो, हा सब्जेक्ट इज अंडर द सेंट्रल सब्जेक्ट. आणि याला काय केलंय, डी लायसन्स केलंय, म्हणजे आता लायसनिंग वगैरेची गरज नाहीये, डिरेग्युलेट केलंय. म्हणजे तुम्ही काय करू शकता, डेफिनेटली ज्यालाही करायचं असेल ते प्रोडक्शन करू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि यांची डिमांड काय, तर डेफिनेटली आम्हाला फिक्स प्राइसमध्ये याचा रेव्हेन्यू द्या, त्या रिगार्डिंग इथं न्यूजमध्ये आहे. पण डेफिनेटली आता हे जे मेडिएटर असतात हे जास्त पैसे खातात, या बिचाऱ्यांना तेवढा मोबदला मिळत नाही, त्यामुळे तो टॉपिक न्यूजमध्ये आला होता. नेक्स्ट टॉपिक आहे राजस्थानचा मेनार बर्ड व्हिलेज जो एरिया आहे त्याला वेटलँडचं स्टेटस देण्या रिगार्डिंग न्यूजमध्ये आला आहे. वेटलँडचं स्टेटस तुम्ही कशाला देऊ शकता, तर वेटलँडची डेफिनेशन जी दिलेली आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं असा काही टेम्पररी असा काही एरिया असेल किंवा इकोसिस्टमचा असा वॉटर रिलेटेड असा एरिया असेल की जो सीझनली किंवा परमनंटली त्याच्यामध्ये जो वॉटर अवेलेबल असेल त्या इकोसिस्टममध्ये, तर त्याला आपण वेटलँड कन्सिडर करू शकतो. वेटलँड वेगवेगळ्या प्रकारे, मॅनग्रुव्हचा एरिया, यस, रिव्हर्सचा, लेक्सचा, फ्लड प्लेनचा, अशा वेगवेगळ्या एरियाचा आपण काय म्हणू शकतो, यस, त्याला आपण कन्सिडर करू शकतो वेटलँड. ओके, तर हे वेगवेगळ्या टाइप्समध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, बट इथं बघा ज्या फॅक्ट्स दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. देन नेक्स्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की हा जो लेक आहे किंवा 2 लेक्स याच्यामध्ये तुम्हाला मेनार विलेज जो आपल्याला एरिया आहे याला काय बनवायचं आहे, वेटलँड बनवायचे. त्याच्यामध्ये 2 लेक येतात, त्या दोन्ही लेकचं नाव लक्षात ठेवा, ब्रह्मा अँड दांड. काय नाव आहे, ब्रह्मा अँड दांड. हे 2 नावं लक्षात ठेवा. ह्या 2 लेक्स त्या बेसिकली बर्ड सँच्युरीमध्ये तुम्हाला दिसतील. ओके, क्लिअर आहे. या विलेज सँच्युरीमध्ये दिसतील. डेफिनेटली इथं मायग्रेटरी बर्ड्स वगैरे दिसतील. बघा इथे इमेज पण लावलेली आहे मी, हे मायग्रेटरी बर्ड्स वगैरे आलेले दिसतील. आणि असे काही अजून आहेत का राजस्थानमध्ये, असे कोणते नवीन अजून वेटलँड आहेत का, तर हो, 2 वेटलँडचे एरिया आहेत. एक तर सांबार लेक आहे, तो तुम्हाला माहितीच असेल, आणि
क्यू, दालदेव, घाना लेक हे 2 लेक्स तिथं तुम्हाला दिसतील. ओके, या व्यतिरिक्त अजून हा 3rd नंबरचा लेक तयार होतोय असं आपण म्हणू शकतो. सॉरी, लेक म्हणण्यापेक्षा वेटलँडचा एरिया तयार होऊ शकतो. तर हा पॉईंट न्यूजमध्ये आहे, त्या रिगार्डिंग माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आपल्यासाठी आहे इंडिया स्टेट सपोर्ट प्रोग्राम फॉर द रोड सेफ्टी. आता हा न्यूजमध्ये कशासाठी आला? वर्ल्ड बँकने काय म्हणलं? वर्ल्ड बँक म्हणते की आम्ही जवळपास 250 मिलियनचं लोन देणार आहोत. कशासाठी? इंडिया स्टेट सपोर्ट प्रोग्राम फॉर रोड सेफ्टी. रोड सेफ्टीसाठी वर्ल्ड बँक जवळपास 250 मिलियनचं आपल्याला काय देणार आहे? लोन देणार आहे. ओके, आता बघा नावातच दिलंय की रोड सेफ्टीसाठी. रोड सेफ्टी म्हणजे आता आपल्या इथं तुम्हाला माहिती की आपल्या इथं जवळपास 1.5 लाखपेक्षाही जास्त ॲक्सिडेंट थ्रू डेथ होतात. आता तुम्हाला कोविड-19च्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही ऐकलं असेल, तेव्हा तर ती फॅक्ट कंटिन्युअसली रिपीट होत होती की जेवढ्या आपल्या इंडियामध्ये ॲक्सिडेंटनी डेथ होतात त्याच्यापेक्षा कमी डेथ ऑब्वियसली कोविडमुळे होते. तरी तुम्ही इतकं पॅनिक का करत आहे? तर त्या रिगार्डिंग असं थोडं क्रिटिसिझमच्या पॉईंट्समध्ये तो पॉईंट येत होता. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपल्या इथं खूप जास्त डेथ होतात रिगार्डिंग रोड ॲक्सिडेंट. त्यामुळे हे न्यूजमध्ये टॉपिक आहे. आपल्याला थोडंसं सोसायटल प्रॉस्पेक्टिव्हनी याला बघायचं आहे. डेफिनेटली याच्याशी रिगार्डिंग प्रश्न येऊ शकतो, कारण वर्ल्ड बँकने याला काय केलं आहे? याला लोन देण्यासाठी मंजुरी दिली. तर त्या रिगार्डिंग हा न्यूजमध्ये आला आहे. बघा आता काय तुम्हाला अजून काय सांगायचं आहे या पॉईंटबद्दल, तुम्ही काय करू शकता? तर रोड सेफ्टीमध्ये डेफिनेटली तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कशा लेवलचं? की ज्या स्पॉटला तुम्हाला माहिती आहे की इथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे, तिथं ते ॲक्सिडेंट होतात काय नाही, तर त्या गोष्टीबद्दल प्रॉपर ॲनालिसिस करायचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करायचं आहे. काही रोड्स तेवढे प्रॉपर नसतात, त्याला तुम्हाला ते बेसिकली करू शकता. देन नेक्स्ट वन तुम्हाला अजून तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट, तुम्ही ॲम्ब्युलन्सची सुविधा बघा, ॲम्ब्युलन्स वगैरे सपोर्ट पण तिथं ठेवू शकता. नेक्स्ट केअर गिव्हर्स पण तिथं प्रोव्हाइड करून देऊ शकता की जेणेकरून ॲक्सिडेंट जरी झाले तरी ॲक्सिडेंट थ्रू किलिंग होईल किंवा त्याची डेथ होईल ही काय झाली पाहिजे, याचं जे प्रपोर्शन आहे ते कमी झालं पाहिजे. ओके, आता तुम्हाला माहीत असेल की डेफिनेटली आता आपल्या इथं पण बघा किंवा USA बघा, USA पण ॲक्सिडेंट होतात, पण USAच्या इंडियाच्या कंपॅरिझन्समध्ये तुम्ही कन्सिडर करसाल तर USA जे ॲक्सिडेंट्स होतात त्याच्या थ्रू डेथ होण्याचं प्रपोर्शन खूप कमी आहे कम्पेअर टू इंडिया. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, क्लिअर आहे? देन नेक्स्ट वन बघा की काय सांगितलं, एक स्टेटला पण इथं बेसिकली इन्सेंटिव्ह दिला जाईल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप थ्रू रोड्स बिल्डअप केली जाईल. तुम्हाला माहिती असेल की आपल्या अकोला ते अमरावती हा जो रोड आहे हा फास्टेस्ट रोड कन्स्ट्रक्ट झालेला आहे आणि हा फास्टेस्ट रोड कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला माहिती असेल जवळपास 5 दिवसात त्याचं काम कंप्लीट केलं आणि 5 दिवसात काम तर कंप्लीट केलं, सोबत आपण काय वर्ल्ड रेकॉर्ड पण सेट केला. ओके, तर या फॅक्ट थोड्याशा आपल्याला माहीत असले पाहिजे. सध्याचा आपला ॲव्हरेज कन्स्ट्रक्शन रेट काय, तो पण एकदा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की ॲव्हरेज कन्स्ट्रक्शन रेट आपला काय, की आपण जे रोड्स रेल्वेमध्ये हायवेज बनवतो याचा कन्स्ट्रक्शन रेट किती आहे, ॲव्हरेज आपल्या इथं सध्या काय आहे आणि आपले जे रोड अफेअर मिनिस्ट्री आहे ते किती डिमांड करत आहे की कितीपर्यंत आपला ॲव्हरेज रेट गेला पाहिजे. तर या दोन्ही फॅक्ट्स तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये मेन्शन करायचे. व्हॉट अबाउट नेक्स्ट? आता इथं अजून काय सांगितलं की बघा इम्पॉर्टंट प्रॉस्पेक्टिव्ह आहे की जर रोड ॲक्सिडेंट होत आहे तर याचा प्रॉस्पेक्टिव्ह आपल्या इकॉनॉमीवर किती पडतोय किंवा याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर किती होतोय, तर जवळपास 5 ते 7% आपला GDP काय होतोय, यस या ॲक्सिडेंटमुळे फक्त आपला GDP खाली घसरतोय. ओके, याचा इम्पॅक्ट 5 ते 7% आपल्या GDPवर पडतोय. सेकंड पॉईंट तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे की बघा हा जो ॲक्सिडेंट होतोय हा मोस्टली कोणत्या लोकांचा होतो किंवा जे कोणत्या लोकांचा होतो म्हणण्यापेक्षा कोणत्या एज ग्रुपमध्ये जास्त होतो, तर बघा हा वर्किंग एजमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटचं प्रपोर्शन दिसेल, तो म्हणजे 18 ते 60 वर्ष वयोगटातल्या लोकांचं जवळपास म्हणू शकतो की आपण मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट या एज ग्रुपमध्ये होतात. आणि त्यात पण एक पॉईंट तुम्ही बघत असाल की मोस्टली पैदल चालणारे लोक किंवा बाईक्सवर वगैरे किंवा सायकलवर जाणारे या लोकांच्या डेथचं प्रपोर्शन हे क्वाईट जास्त आहे कम्पेअर टू कार वगैरे या प्रपोर्शनपेक्षा. ओके, तर जवळपास दिलेली पण फॅक्ट आहे की जवळपास 85% ऑफ आपण म्हणू शकतो ॲक्सिडेंट हे काय म्हणू शकतो ॲक्सिडेंट जवळपास या एज ग्रुपचे होतात आणि 0.5% जे ॲक्सिडेंट होतात ते या लोकांचे होतात. कोणते? जे बेसिकली बाईक वगैरे ड्राईव्ह करतात किंवा मोटरसायकल किंवा आपण म्हणू शकतो पैदल चालणारे लोक, सायकल चालवणारे लोक, यांचा 50% ॲक्सिडेंटचं प्रपोर्शन यांचं दिसेल आणि 85% जे ॲक्सिडेंट होतात हे या वर्किंग एज ग्रुपमध्ये. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की वर्किंग एज ग्रुप कामाला जाईल, कुठंतरी बाहेर जात असेल, त्यामुळे यांचेच ॲक्सिडेंट तुम्हाला दिसतील जे
मोस्टली चिल्ड्रन्स वगैरे आहे किंवा आपले सिनियर सिटीजन्स आहेत, हे मोस्टली काय असतील, येस चिल्ड्रन जरी असेल तर स्पेसिफिकली स्कूल्समध्ये जात असतील डेफिनेटली त्यांच्याकडं बसेस वगैरे थ्रू जात असेल तर प्रोटेक्शन लेवल इज क्वाईट जास्त आहे कम्पेअर टू या एज ग्रुपपेक्षा, आणि यांना थोडं कामावर वगैरे जावं लागतं, त्यामुळे या ह्याच्यात ॲक्सिडेंटचं प्रपोर्शन जास्त देईल. एडिटोरियलचा जर मी पोर्शन वाचा असेल तर त्यात अजून एक फॅक्ट मेन्शन करण्यात आली की जवळपास बघा 4 वर्षाच्या अगोदरचे मुलं, 4-5 वर्षाच्या एज ग्रुपच्या पहिल्यांच्या मुलांचे जे ॲक्सिडेंट होतात हे मोस्टली काय असतात की बघा आपण बघतो की नॉर्मली आपण बाईकवर जाताना त्याचे कोणी पॅरेंट्स वगैरे असतील तर ते मुलाला समोर बसवतात गाडीवर, येस समोर बसवतात, तर त्या कंडिशन्समध्ये पण ॲक्सिडेंट होण्याचे खूप जास्त चान्सेस असू शकतात. त्याच्यामुळे हे प्रिकॉशन लेवलवर किंवा आपण म्हणू शकतो एक सोसायटल अस्पेक्ट म्हणून पण आपण लक्षात ठेवू शकतो या गोष्टी. या डेफिनेटली फक्त परीक्षेच्या प्रॉस्पेक्टिव्हने नाही तर आपण पण या डेफिनेटली इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. ओके, आता बघा इथं अजून आपल्यासाठी फॅक्ट दिलेली 1.5 लाख लोक जे आहेत ते 1.5 लाख लोकांचं काय दिसेल, 1.5 लाख लोकांची डेथ झालेली दिसेल, पण जवळपास 4.5 लाख लोक इंज्युअर झाले. बघा फक्त डेथ झाली हेच नाही इम्पॉर्टंट, इंज्युअर झालेले पण इम्पॉर्टंट. काही लोक असेही असू शकतात का काही जणांचे हात पाय वगैरे यांच्यात इंजुरी होऊ शकते, तर डेफिनेटली ती जी त्याचा पण डॅमेज आपल्या इकॉनॉमीला झालेला दिसू शकते. आणि वर्किंग एज पॉप्युलेशन आहे म्हणजे त्या वर्किंग पर्सनला जर काही हार्म झाला किंवा त्याची जर डेथ झाली तर त्याच्यावर जे डिपेंडंट लोक आहे ते डेफिनेटली किती त्यांची कंडिशन खराब होऊ शकते हा आपण एक आस्पेक्ट बघू शकतो. मी हा तुम्हाला थोडं डिटेलमध्ये याच्यासाठी सांगते. हा या वीकमध्ये कंटिन्युअसली 2-3 वेळेस या रिगार्डिंग एडिटोरियल न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या येऊन गेले, त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट माहितीच असला पाहिजे. ओके, देन नेक्स्ट वन दिलं आहे की 70% ऑफ क्रॅश बियर वगैरे हायर प्रपोर्शन ऑफ सोशो इकॉनॉमिक बर्डन ऑन रोड क्रॅशेस. ओके, रोड क्रॅशेसवर तुम्हाला पुअर पॉप्युलेशनमध्ये जे ॲक्सिडेंट झालेले दिसतील त्यांचं प्रपोर्शन जास्त दिसेल कम्पेअर टू रिच फॅमिलीज, असं एक डेटानुसार त्यांना हा पण फॅक्ट मिळाला. ओके, नेक्स्ट आपल्यासाठी ही फॅक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रासिला डिक्लरेशन, हे बेसिकली ब्रासिला डिक्लरेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. इट्स अगेन रिलेटेड विथ व्हॉट, रोड सेफ्टी. ओके, इट्स रिगार्डिंग रोड सेफ्टी. तर हे डिक्लरेशन रोड सेफ्टी रिलेटेड साईन करण्यात आलं. येस डेफिनेटली ब्राझीलला झालं होतं आणि इथे बेसिकली आपल्याला जे 1.5 लाख लोकांचे ॲक्सिडेंट होते हे काय करायचे, लवकरात लवकर कमी करायचे. नेक्स्ट आपली न्यूज आहे इंडिया मलेशिया रिगार्डिंग. इंडिया मलेशिया का न्यूजमध्ये आलं तर येस मलेशिया डिमांड करत आहे इंडियाकडून काही डिफेन्स कॉपरेशन्स करण्यासाठी. मलेशिया बेसिकली इंटरेस्टेड आहे. मलेशियाचा जो मॅप आहे तो माहीत पाहिजे तुम्हाला. माहिती आहे की आता फिलिपिन्स झालं, येस एनिवन एल्स, येस व्हिएतनामवर ऑलरेडी आपल्याकडे क्वेश्चन आलेला आहे तर त्याच्यामुळे तो पण आपल्याला माहित पाहिजे. व्हिएतनाम रिलेटेड UPSCने डायरेक्ट 2022 मध्ये क्वेश्चन विचारलाय. सो आपल्यासाठी एशियन कंट्रीज सगळ्याच इम्पॉर्टंट आहे. ओके, मी तुम्हाला एशियन कंट्रीचे एक हिंट सांगते, ती तुम्ही बाकीच्या 5 कंट्रीज मी सांगणार आहे, 5 फाउंडिंग मेंबर मी सांगणार आहे, 5 राहिलेले मेंबर्स तुम्हाला मेन्शन करायचे. ओके, एक तुम्हाला सिंपल शॉर्ट फॉर्म सांगते, IMP इम्पॉर्टंट शेड्यूल ट्राईब्स. ओके, इम्पॉर्टंट शेड्यूल ट्राईब आपल्यासाठी टॉपिक आहे, ही हिंट लक्षात ठेवा. I इज फॉर यस, SMP अँड ST हे 5 कंट्रीजचे नाव आहेत. ओके, ही शॉर्ट ट्रिक सांगितली. आता 5ही कंट्रीजचे फाउंडिंग मेंबरचे नावं लिहायचे, सोबत तुम्हाला काय करायचं आहे, येस ज्या राहिलेल्या कंट्रीज आहेत ज्या नंतर जॉईन झाल्या त्या सगळ्या एशियन 10 कंट्रीजचे नाव आहे. जे सांगतेय ते डेफिनेटली करा, तुम्हालाच याचा इम्पॉर्टन्स कळेल की जेणेकरून तुम्ही आपण कोणती फॅक्ट्स बघायला जातो तर डेफिनेटली आपली ती माइंडमध्ये जास्त काळासाठी रिकॉल राहते. तर डेफिनेटली तुम्ही हे दोन्ही पण टॉपिक्स लिहायला पाहिजे असं मी एक्सपेक्ट करते. ओके, आता बघा व्हिएतनामसोबत आपण पार्टनरशिप केली तुम्हाला माहिती असेल, फिलिपिन्ससोबत पण आपण डिफेन्स कॉपरेशन, आता मलेशिया पण आपल्याकडून डिमांड करत आहे की आमच्यासोबत पण कॉपरेशन करा. तर आता यांचं काय म्हणणं आहे, यांचं रिगार्डिंग यांना ही जी आपलं एक लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट जे आहे ते आपल्याकडून डिमांड करत आहे मलेशिया. तर अजून आपली डील वगैरे फायनल व्हायची, पण डेफिनेटली त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट जे आहे ते आपल्याला पाहिजे आहे. त्या रिगार्डिंग इथं ते न्यूजमध्ये आलं आहे. आणि ड्युअल पॅकेज इंडिया फायटर जेट आणि एक मेंटेनन्स रशियाचं एक सुकोई 30 नावाचं जे एक हे आहे त्या रिगार्डिंग पण इथं आपण डिफेन्स कॉपरेशन करणार आहोत. अजून डील फायनल झाली नाही, फक्त याच्यावर डिस्कशन चालू आहे. ओके, फक्त आपल्यासाठी आता सध्या इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला मॅप माहीत पाहिजे आणि डिफेन्स कॉपरेशन जसं फायनल होईल काही तर आपण डेफिनेटली त्या रिगार्डिंग डिस्कशन्स करू. चला नेक्स्ट आपल्यासाठी आहे बघा इंटरनॅशनल डे अगेन्स्ट
ड्रग ॲब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग रिलेटेड तुम्हाला सांगितलं इलिगल वेने कोणतंही ट्रॅफिकिंग होत असेल तर त्याला बॅन करण्यासाठी बेसिकली हा डे आपण सेलिब्रेट करतो किंवा याला सेलिब्रेट करतो ओके की अशा रिलेटेड अशा ट्रॅफिकिंग वगैरे जे आहेत त्याला आपण काय करायचं आहे यस खतम करायचं आहे किंवा बंद करायचं आहे तर तो आपण कधी करतो 26 जूनला सेलिब्रेट करतो डेट माहीत असू द्या आणि याची थीम काय ती पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ॲड्रेसिंग द ड्रग बघा दरवर्षी जोही इनिशिएटिव्ह असेल ना कोणता पण डे असेल त्याची एक प्रॉपर थीम दिलेली असते आणि ती थीम आपल्याला माहीत असणं नेसेसरी ओके तर काय सांगितलं ॲड्रेसिंग द ड्रग चॅलेंजेस इन हेल्थ अँड द ह्युमॅटेरियन क्रायसिस जे हेल्थमध्ये पण याला ॲड्रेस करायचं आहे अँड ह्युमॅटेरियन क्रायसिसला पण डील करायचं ओके ॲड्रेसिंग द ड्रग चॅलेंजेस इन हेल्थ अँड ह्युमॅटेरियन क्रायसिस आता हा रिपोर्ट बेसिकली 2022ला रिलीज करण्यात आला ओके ऑकेजन ऑफ दी वर्ल्ड ड्रग डेला या रिलेटेड जो रिपोर्ट आहे तो रिलीज केला ओके हा रिपोर्ट कोण रिलीज केला तर माहिती पाहिजे आणि सेकंड पॉईंट वर्ल्ड डे ड्रग डे कधी सेलिब्रेट केला जातो थीम लक्षात असू द्या आता आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट असेल बघा आता आपण कोणती ऑर्गनायझेशन बघितली सोडायचं काहीच नाही आपल्याला बिलकुल एक ना एक टॉपिक एक ना एक कीवर्ड मेन्शन करायचं आहे ओके तर तिथं जी ऑर्गनायझेशन आहे ती पण आपण एकदा बघून घेऊ की त्या ऑर्गनायझेशन रिलेटेड काय दिलेलं आहे ओके आता बघा अजून ती ऑर्गनायझेशन टाकली आहे का बघते मी एकदा चेक करते इफ नॉट आय विल टेल यू ओके की एक्झॅक्टली आपल्याला काय माहिती असलं पाहिजे बघा अजून आपल्याला इनिशिएटिव्ह दिसतोय इंडियाने काही इनिशिएटिव्ह घेतले का तर डेफिनेटली इंडियाने हे 3 इनिशिएटिव्ह तुम्हाला 4 इनिशिएटिव्ह तुम्हाला दिसतील पहिला तर काय नशामुक्त भारत यस नशामुक्त भारत अभियान अँड ड्रग फ्री इंडिया कॅम्पेन लॉन्च केला नावातच दिसतंय की नशामुक्त करायचे देन नेक्स्ट वन नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर ड्रग्स डिमांड रिडक्शन ड्रगचे डिमांडच कमी करायची आहे मार्केटमध्ये ओके नॅक्रो कोऑर्डिनेशन सेंटर अँड नॅशनल फंड टू कंट्रोल द ड्रग ॲब्यूजला कमी करण्यासाठी बेसिकली हे काही आपण इंडियाच्या लेवलवर इनिशिएटिव्ह स्टार्ट केले नेक्स्ट आपण इथं काही इनिशिएटिव्ह वर्ल्ड लेवलवर म्हणू शकतो किंवा ग्लोबल प्रॉस्पेक्टिव्हवर पण काही इनिशिएटिव्ह लॉन्च केले होते यस ग्लोबल कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक्स ड्रग 1961 कन्व्हेन्शन ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस 1971 युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रॅफिकिंग नार्कोटिक्स ड्रग सायकोट्रिक सबस्टन्स 1988 तर हे 3 कन्व्हेन्शन्स पैकी इंडिया इज द सिग्नेटरी ऑफ ऑल 3 तर एक पॉईंट बघा लक्षात ठेवत जा की हे जे डिक्लरेशन्स असतात याचा इंडिया तिघांचाही पार्ट कशाचा आहे कशाचा नाही आहे तेवढं माहीत असलं पाहिजे इंडिया सगळ्यांचा पार्ट आहे एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या इथं पण बॉडी आहे तुम्हाला माहिती आहे नार्कोटिक्स रिलेटेड कोणती ऑर्गनायझेशन ज्याला बेसिकली डील करते ते पण तुम्हाला सांगायचं ओके कमेंट सेक्शनमध्ये त्याला पण मेन्शन करा वर्ल्ड ड्रग रिपोर्ट ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स हा बेसिकली रिलीज करतो तर एवढे पॉईंट्स आपल्याला माहीत असले पाहिजे क्लिअर आहे तुमचा हा पॉईंट मी डेफिनेटली डिस्कस करते लास्टचा आपण एकदा कन्क्लूड झाल्यानंतर डेफिनेटली त्या रिगार्डिंग पण डिस्कस करून घेऊ ओके तुम्हाला PPTsमध्ये पण मी त्याची स्लाईड अवेलेबल करून देईल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्यासाठी ओके चला टॉपिक समजले काय काय आपण डिस्कस केला आतापर्यंत आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे गिग इकॉनॉमी आता गिग इकॉनॉमी काय खूप जणांना माहिती असेल खूप जणांना माहिती नसेल आता बघा कशासाठी न्यूजमध्ये आला नीती आयोग हॅज लॉन्च द रिपोर्ट ऑन इंडियाज बूमिंग गिग प्लॅटफॉर्म इकॉनॉमी ओके गिग इकॉनॉमीची सध्या प्रेझेन्स इंडियामध्ये खूप वाढत आहे असं त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं डेफिनेटली वाढत आहे तुम्हाला माहिती आहे की आता सध्या लोकांचा जो प्रॉस्पेक्टिव्ह आहे किंवा ज्या सर्व्हिसेसचा पॅटर्न आहे किंवा आपण म्हणू शकतो जी इकॉनॉमीमध्ये चेंजेस झालेली दिसत आहे त्यामुळे यांची डिमांड डेफिनेटली तुम्हाला मार्केटमध्ये वाढलेली दिसेल गिग वर्कर कोण आहे ज्यांना गिग वर्कर एकदमच माहीत नाही त्यांनी इमॅजिन करा ॲमेझॉनचे काही लोक आपल्याला डिलिव्हर करतात येस ॲमेझॉन प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला डिलिव्हरी केली जाते देन झोमॅटो येस व्हेरियस सर्व्हिसेस आता तिथं तुम्ही एक कॉमन प्लॅटफॉर्मवर एक कॉमन त्यांच्यामध्ये फीचर बघत असाल की जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना काय केलं जातं हायर केलं जातं जेव्हा त्यांना म्हणजे बेसिकली इथं काय म्हणू शकतो फ्लेक्झिबिलिटी आहे तुम्हाला वाटेल त्यावेळेस जाऊन तुम्ही तुमचं जॉब निपटू शकता सेकंड कंडिशन एक परमनंट बेस राहील नाही जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल म्हणजे फिक्स जॉब नाही आहे ऑर्डर असेल तर तुम्हाला डिलिव्हरी मिळेल नसेल ऑर्डर तर नाही मिळणार तर अकॉर्डिंग तुम्ही त्याचा फ्लेक्झिबिलिटी तुमचं थोडंसं माइंडला डायव्हर्स करून तुम्ही त्या एका डिलिव्हरी पर्सनला इमॅजिन करून त्याच्या रिगार्डिंग काय काय असेल ते इमॅजिन करू शकता ओके चला आपण पॉईंट बघू की काय सांगत आहे यांच्या म्हणण्यानुसार असं सांगत आहे की जवळपास 2.6% ॲग्रिकल्चर वर्कफोर्स अँड 1.5% ऑफ द
टोटल वर्कफोर्स इन इंडिया. ओके, इथं काय सांगितलं एंगेज इन अ गिग इकॉनॉमी. बघा जवळपास आपला 2.6% नॉन ॲग्रिकल्चर वर्कफोर्स आणि 1.5% वर्कफोर्स इन इंडिया बेसिकली गिग इकॉनॉमीच्या सेक्टरमध्ये उतरत आहे. तर डेफिनेटली इट विल बी. आता याचा फीचर बघून घेऊ की गिग इकॉनॉमी काय. फ्री मार्केट सिस्टीम. इथं मार्केट सिस्टीम फ्री आहे, कंपल्शन काहीच नाही. तुम्हाला आज वाटलं जॉब करायचं, उद्या वाटलं नाही करायचं तुम्ही सोडू शकता, फ्री आहे. ओके, फ्री मार्केट सिस्टीम विच इज टेम्पररी पोझिशन. टेम्पररी आहे, असं काहीच निश्चित नाही की तुम्ही 4 महिन्यासाठी किंवा 5 महिन्यासाठी तुम्हाला जेवढ्याही दिवसासाठी वाटेल तेवढ्या दिवस करू शकता. आर कॉमन अँड ऑर्गनायझेशन्स कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरही करू शकता. तर त्या रिगार्डिंग इथं असेल. आणि इंडिपेंडंट वर्कर, इथं तुम्हाला काहीच कुणाशी कोणत्या ऑर्गनायझेशनशी तुम्ही टायअप नसेल, काही नाही. तुम्हाला दिवसभर टार्गेट दिलं जाईल. तुम्हाला त्या टार्गेटला कधीपर्यंत कंप्लीट करायचं ते तुमच्या मनावर आहे. ओके, असं तुम्ही म्हणू शकता की फ्री आहेत तुम्ही बेसिकली वर्क करण्या रिगार्डिंग. ओके, आता तुम्ही बघता झोमॅटोचे काही लोक त्या टाईम पिरियडसाठी ऑर्डर रिसीव करतील. त्यांचे काम, त्यांना जेवढा वेळ काम करायचं तेवढा वेळ करतील. त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना त्या टाईम पिरियडमध्ये, ज्या टाईम पिरियडमध्ये काम करायचं आहे त्या टाईम पिरियडमध्ये काम करतील. तर असे जे लोक आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, यस गिग वर्कर म्हणतो. ओके, जे तुम्हाला हे बेसिकली ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेचे जे वर्कर दिसतील हे तुम्हाला ओळखू येतील. तर तेच बेसिकली कोण आहेत, गिग वर्कर्स आपण त्यांना म्हणू शकतो. आणि डेफिनेटली ट्रॅडिशनल एम्प्लॉई रिलेशनशिप तुम्हाला इथं दिसणार नाही. इथं काही असं आहे का की एक प्रॉपर ऑफिसमध्ये सगळेच लोक बसलेले आहेत, असं काही टायअप आहे का, डेफिनेटली नाही. हे काय आपले इंडिपेंडंट आहेत. नेक्स्ट पॉईंटमध्ये गिग वर्कफोर्स कम्प्रोमाइजेस 15 मिलियन वर्कर्स. इंडियामध्ये जवळपास 15 मिलियन वर्कफोर्स तुम्हाला गिग इकॉनॉमीचा दिसेल. इंडियाची पॉप्युलेशन तुम्हाला माहिती आहे, त्यातही आपला वर्किंग एज ग्रुप जास्त असल्यामुळं तर याच्यामध्ये जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन दिसेल या गिग इकॉनॉमीमध्ये डेफिनेटली जास्त दिसेल. 2019चा जो रिपोर्ट होता त्यानुसार असं सांगितण्यात आलं की इंडिया इज अ 5th लार्जेस्ट फ्लेक्झी स्टाफिंग ग्लोबली आफ्टर चायना. ओके, USA, चायना, ब्राझील अँड जपान. इंडियाचा जो नंबर लागतो तो 5th नंबरचा आहे फ्लेक्झिबल जॉबमध्ये. पहिला तर डेफिनेटली USA आहे, फर्स्ट इज USA, सेकंड इज चायना, दिसत नसेल त्यांच्यासाठी ब्राझील, अँड नेक्स्ट वन कोण आहे, येस ब्राझील, अँड नेक्स्ट वन इज जपान. यांच्यानंतर 5th नंबरचा आपला नंबर लागतो रिगार्डिंग गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमी रिलेटेड अजून काही बघून घेऊ. गिग इकॉनॉमी बघा, हा डिलिव्हरी बॉय दिसतो. येस, इथं फॅक्ट्स फिगर दिलेले आहेत. याचं तुम्हाला अजून ॲनालिसिस बघायचं असेल तर आपणच आपले डायमेन्शन्स एक्सप्लोअर करू शकतो की आपण अजून काय काय ॲड करू शकतो, काय काय नाही. आपण बघतो ना, या लोकांना आपण डे टू डे लाईफमध्ये ऑब्झर्व करतो. तेच पॉईंट आपल्याला इथं ॲड करून करायचे की यांच्या सिच्युएशन्स कसे असेल. बघा, जसं सॅलरी वगैरे जॉब्स आहेत तसे यांच्याकडे जॉब्स आहेत का, इन्फॉर्मल वर्कर आहेत, कामाला गेलं तर पैसे भेटतील. म्हणजे डेफिनेटली काय सांगू शकतो की ज्या दिवशी तो कामाला गेला नाही तर त्यांच्यासाठी कोणती सिक्युरिटी आहे का, नाही आहे. तर डेफिनेटली अशा प्रकारच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या आपण काय करू शकतो, ॲड ऑन करू शकतो. ओके, चला नेक्स्ट पॉईंट आपला काय आहे, ग्रीन हायड्रोजन अँड ग्रीन अमोनिया. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया. ग्रीन, जिथं पण ग्रीन वर्ड दिसेल इट्स ऑलवेज बीन अ रिन्युएबल. नावातच काय, ग्रीन जिथं दिसेल इट इज समथिंग लाईक दॅट की रिन्युएबल रिलेटेड. म्हणजे रिन्युएबल हायड्रोजन, रिन्युएबल अमोनिया. ग्रीन म्हणल्या एक पॉईंट लक्षात ठेवायचा. आता इथं काय सांगितलं, सेमिनार ऑन प्रोडक्शन ऑन यूज ऑफ ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया. बघा, डेफिनेटली तुम्हाला आता काही दिवसानंतर तुम्हाला जर म्हणू शकतो की वर्ड सोबत चालायचं आहे किंवा ग्लोबल लेवलवर तुमचं जे इम्पॉर्टन्स आहे ते वाढवायचं असेल किंवा एक आपण म्हणू शकतो की जगासोबत चालायचं असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंट जगाच्या लेवलवरच करावं लागते. आता तुम्हाला माहिती आहे की काही दिवसानंतर आपली जी इकॉनॉमी ही कम्प्लिटली ट्रान्सफर होणार आहे. जी आपली डिपेंडन्सी क्रूड ऑइलवर तिला आपल्याला ट्रान्सफॉर्म करून कशात करावं लागणार आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस यूज करावं लागणार आहे जास्तीत जास्त. कारण आपल्याला ऑलरेडी IPCCचे गाईडलाईन्सनुसार आपल्याकडे ऑलरेडी टार्गेट आहे की आपल्याला काय करायचं आहे, कमीत कमी यूज करायचं आहे. त्यानंतर आपण 2070साठी कमिटेड आहेत की आपण काय करणार आहोत, 0 कार्बन इमिशन करणार आहोत. मग आपल्या स्टेप्स पण त्या अकॉर्डिंग असायला पाहिजे. तर त्या रिगार्डिंग हा पॉईंट लक्षात ठेवा की ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया रिलेटेड एक सेमिनार घेण्यात आला आणि डेफिनेटली या रिगार्डिंग आता डिस्कशन्स होईल आणि डिस्कशन्स नंतर
या रिगार्डिंग आपण काय करू, डेव्हलपमेंट करू. ओके, आता इथं काय प्रोसेस इंडस्ट्रीजमध्ये फिजिकल, मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेसवर डिस्कशन केलं जाईल. ग्रीन हायड्रोजन काय असेल तर ग्रीन हायड्रोजन विल बी अ गेम चेंजर. ओके, हा काय असेल, गेम चेंजर असेल डेफिनेटली. कशामुळं, विच इम्पोर्ट गेम चेंजर कशामुळं असेल तर आपण जवळपास 85% ऑफ आपली जी नीड आहे ऑइलची ही काय करतो, इम्पोर्ट करतो तर डेफिनेटली आपल्याला त्या रिगार्डिंग काय डॉलर्समध्ये पेमेंट करावं लागेल. तर आपल्या इथं काय राहतो, यस फॉरेन रिझर्व्हचा कमतरता होतो. जर आपण आपल्याच इथं अशा काही टेक्नॉलॉजीज बनवल्या तर आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडेल का, डेफिनेटली नाही. तर हा आपल्यासाठी काय राहील, गेम चेंजर राहील. हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, ग्रीन अमोनिया काय, ग्रीन अमोनिया यूज मेनली मॅन्युफॅक्चर नायट्रोजन फर्टिलायझर. नायट्रोजन फर्टिलायझरसाठी आपण बेसिकली अमोनिया यूज करतो. पण आता तुम्हाला माहीत असेल की फक्त आपण फर्टिलायझर्समध्येच नाही तर इंजिन्समध्ये पण, इंजिन रन करण्यासाठी पण काय करतो, अमोनियाचा यूज करतो. आता हा अमोनिया अशा प्रकारे बनवण्यात येईल की जेणेकरून त्याच्या थ्रू कार्बन इमिशन होणार नाही. आता बघा हे सध्या रिसेंट स्टडीमध्ये चालू आहे किंवा आपण म्हणू शकतो याच्यावर वर्क चालू आहे. इट्स इज अ प्रोसेस नाव. ओके, प्रोसेसमध्ये चालू आहेत या गोष्टी. याच्यावर अजून डेव्हलपमेंट होणं बाकी आहे. जशी डेव्हलपमेंट अजून काही येईल तर आपण त्या रिगार्डिंग डिस्कशन्स करू. चला नेक्स्ट टॉपिक काय दिसतो, यस पार्टनर्स इन अ ब्ल्यू पॅसिफिक. इट्स अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज इन दिस. या वीकमधली जी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे ती पण लक्षात ठेवा, पार्टनर्स इन ब्ल्यू पॅसिफिक. आता हे कोणी इनिशिएटिव्ह लॉन्च केला, USA केला. याच्यामध्ये पार्टनर कोण कोण आहे लक्षात ठेवा. ब्ल्यू पॅसिफिकमध्ये 5 लोकांचा ग्रुप आहे. इंडिया पार्टनर आहे का, बिलकुल नाही. 5 लोक पार्टनर आहेत. कोण कोण आहे, पहिला तर USA इनिशिएटिव्ह लॉन्च केला. कोण कोण, आता राहिलेले 4 मेंबर्समध्ये एक ऑस्ट्रेलिया, सेकंड वन इज न्यूझीलंड, थर्ड वन इज युनायटेड किंगडम मीन्स दॅट ब्रिटन. ओके, अँड फोर्थ वन इज दी येस इज जापान. ओके, हे 5 लोक मिळून काय करत आहेत तर डेफिनेटली इनडायरेक्टली इंडो पॅसिफिक रिजनमध्ये यस चायनाला टॅकल करण्यासाठी यांनी एक ग्रुप बनवलेला आहे. आता या ग्रुप थ्रू हे काय करणारे, हे 5 लोक एकत्र येणारे. ते अशा लेवलवर जे छोटे छोटे आईसलँड कंट्रीज तुम्हाला इंडो पॅसिफिक रिजन्समध्ये दिसतील तिथं काय करणार आहेत, बेसिकली त्यांचे कॉपरेशन्स वाढवणार आहे. कॉपरेशन्स इन द सेन्स डिफेन्स कॉपरेशन, इकॉनॉमिक कॉपरेशन, पॉलिटिकल कॉपरेशन. तुम्हाला या ज्या आईसलँड नेशन्स आहे इंडो पॅसिफिक रिजनमध्ये तिथं कॉपरेशन्स वाढलेले दिसतील. आता हा USA स्टँड का घेतोय तर याच्यामागे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे चायना. जसं सोलोमन आयलँड सोबत मिलिटरी पॅक्ट त्यांनी साईन केला तर त्या रिगार्डिंग थोडंसं डेव्हलपमेंट आलेली आहे. त्या रिगार्डिंग थोडंसं USA काय झालं, अलर्ट झालं. USAचं म्हणणं आहे की चायनाचा प्रेझेन्स इंडो पॅसिफिक रिजनमध्ये वाढला तर इट्स क्वाईट डिफिकल्ट फॉर अदर कंट्रीज. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या कंट्रीसाठी डिफिकल्टी होऊ शकतो. डेफिनेटली कुणासाठी, यांच्यासाठी USA साठी पण डिफिकल्टी येऊ शकतो कारण USAला पुष्कळ सारा ट्रेड जो आहे USAचा तो इंडो पॅसिफिक रिजनमधून होतो. इट्स क्वाईट डिफिकल्ट फॉर USA ऑल्सो. तर त्यामुळे त्यांनी हा एक ॲग्रीमेंट आहे 5 कंट्रीसोबत साईन केला आहे किंवा 5 कंट्री एकत्र येऊन हा एक प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. तेवढं लक्षात ठेवा. 5 कंट्री कोणत्या आहे बिलकुल विसरायचं नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचं एक ग्रुपिंग लक्षात ठेवा. दुसरं ग्रुपिंग कोणाचं सांगितलं, यस USA, UK आणि राहिला एकच आपला कोण, जापान. तर आणि हा इनिशिएटिव्ह कोणी लॉन्च केला, USA. तर एवढा पॉईंट लक्षात ठेवा. जे सांगितलंय तेच इथं दिलेलं आहे की क्लायमेट क्रायसिस, कनेक्टिव्हिटी, ट्रान्सपोर्टेशन वाढवायचं आणि इनडायरेक्टली लक्षात ठेवायचं चायनाला टॅकल करायचं. ओके, डायरेक्ट बोलत नाही पण इनडायरेक्टली तोच पॉईंट असतो. जसं क्वाड इनिशिएटिव्ह इज अगेन टॅकलिंग फॉर चायना. ओके, द नेक्स्ट वन पॅसिफिक आयसलँडचा जो फोरमचा ग्रुप आहे ह्यांच्यासोबत बेसिकली कॉपरेशन करणार आहे कोण, हे पार्टनरशिप इन ब्ल्यू पॅसिफिकमध्ये बेसिकली ह्या ज्या आईसलँड नेशन्स आहे यांच्यासोबत तुम्हाला पार्टनरशिप केलेली दिसेल. मग हा फोरम कधी स्टार्ट झाला तर 1971ला हा फोरम बेसिकली स्टार्ट झाला आणि इथं तुम्हाला जवळपास 18 मेंबर कंट्रीज दिसतील. नावं पाठ पाहिजे का, बिलकुल पाठ नाही पाहिजे. फक्त एकदा नजर टाकून घ्या की कोणत्या कोणत्या कंट्रीज आहे. फक्त माझं म्हणणं आहे की फक्त जाऊन याला एकदा मॅपिंगमध्ये चेक करा. नेक्स्ट टॉपिक कोणता चालू होता, G7 समिट. G7 समिटबद्दल आपण डिस्कशन्स करू की एक्झॅक्टली काय सांगितलंय. G7 समिट डेफिनेटली तुम्हाला लास्ट आपलं जे लेक्चर्स झाले होते मागे त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आपली प्राईम मिनिस्टरची व्हिजिट डेफिनेटली झालेली आहे. G7 समिटमध्ये आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्या अकॉर्डिंग आपण डिस्कशन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर डेफिनेटली आपण तो डिस्कशन्स आता करणार आहोत की एक्झॅक्टली काय काय डिस्कशन झालं, काही ॲग्रीमेंट
साईन झाले का वगैरे आपण थोडंसं डिस्कशन्स करू. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे की G7 समिटसाठी आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत ते बेसिकली कुठं जर्मनीला पोहोचते आणि तिथून येताना त्यांनी, तुम्हाला एवढंही माहीत असेल की जर्मनीनंतर त्यांनी जी व्हिजिट आहे UAEला पण, युनायटेड अरब एमिरेट्सला पण त्यांनी बेसिकली व्हिजिट केलं. तर आपल्याला एक माहीत पाहिजे की G7चा जरी आपण मेंबर नसतो तरी पण आपली सध्याची ग्लोबल प्रेझेन्स किंवा आपला जो ग्लोबल लेवलवर जी इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे त्या अकॉर्डिंग इंडियाला पण इन्व्हिटेशन्स दिलेलं आहे या समिटमध्ये. ओके, तर जर्मनीला ही समिट झाली. हा पहिला पॉईंट आपल्याला माहीत पाहिजे. सेकंड पॉईंट की आपल्यालाच फक्त बोलवलं होतं का? डेफिनेटली नाही, काही आपल्यासोबत अजून बाकीचे काही कंट्रीज होते त्यांना पण बोलवलं होतं, जसं अर्जेंटिना झालं, ओके, इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका, सेंगल या कंट्रीजला पण तिथे काय केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. म्हणजे आपल्या या G7 जेवढे मेंबर्स त्यांच्यासोबत आपण पण होतो. मग आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे G7 एक्झॅक्टली फॉर्म कधी झालं किंवा ही ग्रुपिंग स्टार्ट कधी झालं. इट्स वन ऑफ द इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि ही स्टार्ट कधीपासून झाली तर 1975 पासून ही बेसिकली स्टार्ट झाली. ओके, दरवर्षी हे फोरम बेसिकली डिस्कस केल्या जातात. त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी की इकॉनॉमी आता कशी प्रॉस्परस करायची, वेगवेगळ्या गोष्टी इथं डिस्कस केल्या जातात. पॉलिटिकल नॅरेटिव्ह काही. तर या समिटमध्ये डेफिनेटली अगेन रशियाबद्दल काही टॉपिक्स डिस्कस करण्यात आले. युक्रेनची सिच्युएशन्स कशी हँडल करायची तो पण एक डिस्कशनचा टॉपिक राहिला. मग आपल्यासाठी नेक्स्ट पॉईंट की G7 मध्ये कोण कोण येतं तर आपल्याला ग्रुपिंग लक्षात ठेवायचे. पहिले USA UK दोघं जण लक्षात ठेवायचे, मग फ्रान्स जर्मनी, नंतर कोण, येस फ्रान्स जर्मनी. द नेक्स्ट पॉईंट आपला आहे जापान, येस जापान, कॅनडा आणि कोण राहिला आता अजून एक कॅनडा अँड येस एनीवन लेफ्ट UK USA फ्रान्स जर्मनी जापान कॅनडा अँड लास्ट वन इटली. तर इटली थोडंसं आपल्यासाठी हे दोघं जण जास्त कन्फ्युजिंग राहू शकतात, कॅनडा अँड इटली. तर हे दोघंही जण लक्षात ठेवा. बाकीचे तर मेजर प्लेयर्स आपल्या लक्षात राहतो. काही जणांना कन्फ्युजन असते साऊथ कोरिया पण आहे का, तर साऊथ कोरिया नाही आहे, तेवढा पॉईंट इथं लक्षात ठेवा. ओके, देन नेक्स्ट आपण बघू की अजून काय काय दिलेलं आहे. हे 7 कंट्रीज इथं असतील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट की याचं एक फिक्स हेडक्वार्टर कुठंच नाही. ओके, ही एक इन्फॉर्मल समिट म्हणू शकतो. याचा एक असा फॉर्मल चार्टर नाही आहे किंवा आपण म्हणू शकत नाही की याची एक जसं हेडक्वार्टर असतं बघा, कोणती पण एक ऑर्गनायझेशन असेल तर तिचं प्रॉपर हेडक्वार्टर असतं, तर तसं डेफिनेटली याचं तुम्हाला कुठेही हेडक्वार्टर दिसणार नाही. एवढे पॉईंट्स आपल्याला माहीत पाहिजे. नंतर अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी झाल्या का, तर हो इथे एक अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट झालेली आहे. ती ही कोणती $600 बिलियन एक ॲग्रीमेंट साईन करण्यात आला. या ॲग्रीमेंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे, त्या ॲग्रीमेंटचं नाव पहिले बघा की काय, पार्टनरशिप फॉर द ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड दी इन्व्हेस्टमेंट. पार्टनरशिप फॉर द ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट हा बेसिकली एक प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला किंवा एक बेसिकली इन्व्हेस्टमेंट लॉन्च करण्यात आली जी जवळपास $600 बिलियन आहे. आता ही कशासाठी करण्यात आली, तर ही इन्व्हेस्टमेंट बेसिकली कशासाठी करणार आहे, डेव्हलपिंग आणि ज्या डेव्हलपिंग किंवा लो डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना हेल्प इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करण्यासाठी या जे डेव्हलप कंट्रीज आहेत त्या बेसिकली त्यांना काय करणार आहे, फंडिंग प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की ही जी फंडिंग आहे ही काय असणार आहे, गेम चेंजिंग. आता यांनी असंच काहीतरी म्हणून तर लॉन्च केली नसेल एवढी मोठी फंडिंग, तर याच्या मागं त्यांचा एक सिम्पल एक प्रॉस्पेक्टिव्ह आहे, तो म्हणजे चायना, टू काउंटर चायना. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपण आता मागचा जो पॉईंट डिस्कस केला होता त्याच्यात आपण बघितलं होतं की तिथं पण एक ग्रुपिंग येते बघितलं होतं. तर तसंच बघा हा पण जो प्रोजेक्ट लॉन्च करण्याच्या मागं जी एक सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट कारण जे असेल ते डेफिनेटली काय आहे, टू काउंटर द चायना. सेम तुम्हाला माहिती आहे क्वाड इनिशिएटिव्ह पण आहे. क्वाड इनिशिएटिव्हमध्ये कोण कोण आहे, येस क्वाड इनिशिएटिव्हमध्ये ऑस्ट्रेलिया, इंडिया, जापान अँड USA. डेफिनेटली हा ग्रुप पण काय करतो, इनडायरेक्टली काउंटरच करतोय चायनाला. तर हा जो प्लॅन लॉन्च केला हा अगेन कशासाठी आहे, टू काउंटर चायना. चायनाचा प्रेझेन्स तुम्हाला माहिती असेल की आता कुठं वाढत आहे, आफ्रिकन रिजनमध्ये चायना आपला डॉमिनन्स क्रिएट करायचा प्रयत्न करत आहे. रिझन सिंपल आहे, कशासाठी ते डॉमिनन्स क्रिएट करण्याचं बघत आहे, तर सिंपल इज दॅट तिथं आहे रिसोर्सेस. चायना कुठंच इंटरेस्ट असल्याशिवाय तिथं कुदत नाही. म्हणजे ते एक ह्युमॅनिटेरियन पर्पज किंवा
आपण म्हणू की जोपर्यंत त्यांना कुठं त्यांचा इंटरेस्ट दिसणार नाही तोपर्यंत ते तिथं जाणार नाही. आता आफ्रिकांमध्ये आफ्रिकनमध्ये तुम्हाला माहिती आहे रिसोर्सेस, ह्यूज अमाऊंट ऑफ रिसोर्सेस आहेत आणि तिथलच्या कंट्रीज कशा गरीब आहेत, त्यांच्याकडे तेवढ्या टेक्नॉलॉजीज नाही, त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही की त्या टेक्नॉलॉजीजला रिसोर्सेसला एक्सप्लोअर करू शकेल. त्यामुळं आता पुढे चायना तिथे एंट्री मारते. श्रीलंकेची केस घ्या, श्रीलंकेसाठी पहिले ह्यूज त्यांना फंडिंग दिलं, डिबेट ट्रॅपमध्ये फसवलं, आता त्यांची कंडिशन खराब झाल्यावर बघायलाही तयार नाही. तर हा चायनाचा बेसिकली प्रॉस्पेक्टिव्ह आहे. तर आपण म्हणू शकतो की हे वेगवेगळे जे प्रोग्राम्स येत आहे किंवा प्रोजेक्ट्स येत आहे किंवा वेगवेगळे इनिशिएटिव्स लॉन्च करण्यात येते, इट्स ऑलवेज बीन की याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टू काउंटर द चायना. ओके, तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंतर बघा इथे एक दिलेलं आहे लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट. आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनीच हा एक म्हणू शकतो ॲक्रोनेम. बघा आपल्या इथे तुम्हाला खूप सारे स्कीम्स वगैरे बघितलं असेल, संकल्प, आत्मनिर्भर असे जे कीवर्ड्स दिसतात बघा. तर हे ॲक्रोनेमसाठी सध्या प्राईम मिनिस्टर खूप जास्त फेमस आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीसाठी ॲक्रोनेम्स यूज करतात आहे. आणि क्वाईट बी की असे ॲक्रोनेम्स आल्यानंतर जेव्हा तो जनरल पब्लिक असेल किंवा जनरल ऑडियन्स असेल तिच्या डोक्यामध्ये ते लवकर फिट होऊन जातं. कोणता पण आता बघा किती छान एकदम लाईफ किती सुटेबल वर्ड्समध्ये त्याला एक्सप्लेन केलं. ते अशा ॲक्रोनेमसाठी आपण खूप सध्या आता आपले जे प्राईम मिनिस्टर आहे त्या गोष्टीसाठी फेमस आहेत. ओके, तर हा पण लाईफ एक इनिशिएटिव्ह जो तो कोणी बेसिकली आपल्या प्राईम मिनिस्टरनी लॉन्च केला आहे किंवा प्राईम मिनिस्टरनी या इनिशिएटिव्हला हायलाईट केलं. नावातच दिलं आहे लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट, म्हणजे सस्टेनेबल वेनी लाईफस्टाईल जगा की जेणेकरून एन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही. एक्झाम्पल की AC आहे, सपोज टेका एक्झाम्पल AC आहे, तर AC जनरली एन्व्हायरमेंटला खूप जास्त हार्म करेल. तर जितकं नॅचरल एन्व्हायरमेंट तुम्ही ॲडॉप्ट करू शकता तितकं करा, जेणेकरून काय की बेसिकली एन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही तुमच्या लाईफस्टाईलमुळे. ओके, तर इथे आपल्याला एक्सप्लेन ते करू शकतो आपण. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट तर तुम्हाला माहितीच असेल, रशिया आणि युक्रेनच्या क्रायसिसबद्दल डिस्कशन ऑब्व्हियसली होणार आहे. सध्याचं जर तुम्ही ग्रुपिंग बघितलं की सध्या युक्रेन इतक्या वेळासाठी स्टँड करू शकला किंवा स्टँड करत आहे, त्याच्यामागे सगळ्यात मेन गोष्ट आहे ती वेस्टर्न पॉवर. ओके, वेस्टर्न पॉवर सध्या सगळ्यात जास्त डॉमिनन्स करत आहे, त्यामुळे ह्या हे जे बेसिकली आहेत ते काय स्टँड करू नयेत. बघा अजून तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट की असे जे आता हे असा एक इनिशिएटिव्ह दिसतोय कोणता, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट विचारू शकतात की हा इनिशिएटिव्ह कोणाचा आहे, तर आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे हा कुणाचा इनिशिएटिव्ह, G7चा इनिशिएटिव्ह. ओके, तर अजून बघा की अजून तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचा आहे की आता सध्या तुम्ही UPSCचा ट्रेंड प्रॉपर ॲनालिसिस केला असेल तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सध्या खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट झाला आहे. कारण जवळपास बघा 10पेक्षाही जास्त क्वेश्चन डायरेक्टली इनडायरेक्टली कशावर रिलेटेड आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळे आपल्याला खूप सिरियसली प्रिपेअर करणं नेसेसरी. ओके, आता नेक्स्ट आपला आहे इंटरनॅशनल MSME डे. MSME इज अगेन द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर. कारण बघा हे जे सेक्टर आहे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, याचं लॉंग फॉर्म काय आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. तर ह्याच्या थ्रू खूप जास्त ह्यूज अमाऊंट ऑफ काय होत आहे, बेसिकली एम्प्लॉयमेंट जनरेशन होत आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या रोजगार खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यामुळं हा सेक्टर इंडियन इकॉनॉमीमध्ये किंवा इंडियन GDP मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल कॉन्ट्रीब्यूट करतो. तर आपण वन बाय वन डिस्कस करू. तर MSME डे कधी सेलिब्रेट केला जातो इंटरनॅशनल लेवलवर माहिती असतं पाहिजे, 27 जूनला. ओके, नेक्स्ट आपण सांगू शकतो की आपल्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे कोणतं, MSME सेक्टर. देन नेक्स्ट बघा की आपल्याला इथं बघा की एक इम्पॉर्टंट पॉईंट झाला आहे, झिरो डिफेक्ट सर्टिफिकेशन स्कीम पण याच्यामध्ये लॉन्च करण्यात आली. याचं मिनिंग काय, झिरो इफेक्ट म्हणजे तुम्ही सस्टेनेबल वेनी की एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट न करता बेसिकली काय करा, असे जे पण सेक्टर्स आहेत की MSME मधले असे सेक्टर जनरेट करा जे एन्व्हायरमेंटला सस्टेनेबली काउंटर करू शकतील. ओके, सस्टेनेबली त्याला बेसिकली ॲडॉप्ट करू शकतील अशा सेक्टरवर फोकस करा. ओके, थीम माहीत पाहिजे, रेझिलियन्स अँड रिबिल्डिंग MSME फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. माहीत पाहिजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कधीपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे, 2030 पर्यंत. तर थीम पण लक्षात द्या, रेझिलियन्स अँड रिबिल्डिंग MSMEs फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता आपण बघू MSMEचा रोल काय आपल्या इकॉनॉमीमध्ये. तर बघा जवळपास 50
50% जो आपला एक्सपोर्ट होतो हा कशाचा होतो, सप्लाय चेनमध्ये किंवा कॉन्ट्रीब्युशन ज्या MSME सेक्टरमधले जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचं जवळपास 50% कॉन्ट्रीब्युशन तुमच्या एक्सपोर्टसाठी आहे. ओके, 30% तुमच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. बघा ह्या ज्या डिटेल्स आहेत ह्या तुम्हाला जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन लिहिता असं जर पॉईंट काही लिहिला ना तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये एक नवीन तुमच्या व्हॅल्यू ॲडिशन म्हणू शकतो किंवा एक चांगली फॅक्ट तिथं तुम्ही एक्सप्लेन करताय. ओके, 50% MSMEचं जर इम्पॉर्टन्स आपल्याला लिहायचं डायरेक्ट आपण मेन्शन करू शकतो की एक्सपोर्टला 50% कॉन्ट्रीब्यूट करतोय, 30% आपल्यासाठी GDPसाठी इम्पॉर्टंट आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोव्हाइड करतो, जवळपास 110 मिलियन लोकांना हा एम्प्लॉयमेंट जनरेशन करतो. आणि महत्त्वाचा पॉईंट हा जो हे जे MSME सेक्टर आहे हे रुरल इकॉनॉमीमध्ये, रुरल इकॉनॉमी असो किंवा अर्बन इकॉनॉमी असो यांच्यावर खूप जास्त पॉझिटिव्ह वेनी इम्पॅक्ट टाकतोय. ओके, जवळपास आपण असं म्हणू शकतो की रुरल इकॉनॉमी असो किंवा अर्बन इकॉनॉमी दोघांनाही. आणि याचा हाफ ऑफ द जे रुरल इकॉनॉमी बघसाल, जर आज काही इंडस्ट्रीज एरिया बघायला गेलो तर रुरल इकॉनॉमीमध्ये MSME सेक्टरचा खूप मोठा वाटा दिसेल. आता बघा ही तुम्हाला जो चार्ट दिसत असेल याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल पहिला आणि दुसरा. आता बघा पहिले जे MSMEची जी डेफिनेशन लिहिल्या जायची ती मॅन्युफॅक्चरिंग ॲज सर्व्हिस या दोघांवर डिपेंड असायची. ओके, या दोन याच्यामध्ये कॅटेगराईज केल्या जातात. आता हे पूर्ण बंद केलं त्यांनी, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस असं काहीच ठेवलं नाही. याच्यामध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस न ठेवता त्यांनी इन्व्हेस्टमेंट अँड टर्नओव्हरच्या बेसवर मायक्रो आहे, स्मॉल आहे का मीडियम आहे या बेसिसवर डिवाइड केला. हा चार्ट आपल्याला आता बिलकुल कामाचा नाही, फक्त हा चार्ट माहिती असला पाहिजे. तर बघा आता सध्याच्या क्रायटेरियानुसार किंवा आता सध्या दिलेल्या डेफिनेशन्सनुसार मायक्रो कशाला म्हणायचं, स्मॉल कशाला म्हणायचं, देन मायक्रो कशाला म्हणायचं, स्मॉल कशाला म्हणायचं आणि मीडियम कशाला म्हणायचं याची डेफिनेशन लक्षात घ्या. तर बघा जर इन्व्हेस्टमेंट 1 करोड असेल, ओके, इन्व्हेस्टमेंट जवळपास 1 करोड असेल आणि टर्नओव्हर 5 करोड असेल तर ते कशाच्या कॅटेगरीज आहे, मायक्रोच्या कॅटेगरीत. ओके, म्हणजे जर इन्व्हेस्टमेंट 1 करोडापर्यंत केलेली असेल असा कोणताही प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 1 करोडपर्यंत केलेली असेल आणि टर्नओव्हर त्याचा 5 करोड तर त्याला आपण काय म्हणू, मायक्रो म्हणून. ओके, मग स्मॉलची डेफिनेशन काय, स्मॉलची डेफिनेशन आहे 10 करोडपर्यंत इन्व्हेस्टमेंट असेल आणि 50 करोडपर्यंत काय असेल, टर्नओव्हर असेल तर तो कशाच्या कॅटेगरीत येईल, स्मॉलच्या. मीडियमची डेफिनेशन काय आहे तर मीडियममध्ये 20 करोडपर्यंत इन्व्हेस्टमेंट आणि 100 करोडपर्यंत टर्नओव्हर. तर आता बघा या तिन्ही डेफिनेशन्समध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला एक पॅटर्न ऑब्झर्व झाला असेल. थांबा आपण ब्लँक बोर्ड घेऊ म्हणजे तुम्हाला अजून कळेल. बघा आपण आता मायक्रो बघितलं, आता आपण मायक्रो एक बघितलं. ओके, मायक्रो बघितलं, देन आपण स्मॉल बघितलं अँड मीडियम. ह्या डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मायक्रो बघितलं, स्मॉल बघितलं, मीडियम. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, इन्व्हेस्टमेंट बघितली. इन्व्हेस्टमेंट किती करोडची होती ती बघतो. अँड सेकंड याच्यामध्ये आपण काय बघतो, टर्नओव्हर. हा चार्ट बघा, इथे मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला किंवा इझिली एक्सप्लेन करू शकेल. बघा आता इथं बघा काय दिसतंय तुम्हाला. ओके, चला चार्ट बनलाय आपला. हा मायक्रोमध्ये बघा इन्व्हेस्टमेंट किती असली पाहिजे, 1 करोड, टर्नओव्हर 5 करोड. इथं काय 10 करोड इन्व्हेस्टमेंट, 50 करोड टर्नओव्हर, 20 करोड इन्व्हेस्टमेंट, 100 करोड टर्नओव्हर. आता हे सगळेजण बघितले तर हे 5चे मल्टिपल दिसत आहे. बघा मल्टिप्लाइड बाय 5 केलं 5 करोडाला, मल्टिप्लाइड बाय 5 केलं 50 करोडाला, मल्टिप्लाइड बाय 5 केलं 100 करोडाला. व्हेरी इझी. तर लक्षात ठेवायसाठी ही टेक्निक लक्षात असू द्या की बघा 10 5 जा 50, 20 5 जा 100. ओके, अँड 1 मल्टिप्लाइड बाय 5 इट्स 5 करोड. तर ही टेक्निक एक तुम्ही सिम्पल वेनी लक्षात ठेवू शकता की मायक्रो, स्मॉल अँड मीडियम कसं लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे. 1 करोड इन्व्हेस्टमेंट, 5 करोड टर्नओव्हर, 10 करोड इन्व्हेस्टमेंट, 50 करोड येस टर्नओव्हर, 20 करोड इन्व्हेस्टमेंट, 100 करोड टर्नओव्हर. तर ही झाली मायक्रोची डेफिनेशन, ही झाली स्मॉलची, ही झाली मीडियमची. मग हे कशाच्या बेसवर आहे, नंबरच्या बेसवर. डेफिनेटली टर्नओव्हर इन्व्हेस्टमेंटची लिमिट किती आहे त्या बेसिसवर आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट पॉईंट आपला बघू की काय आहे. बघा नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला दिसत आहे की MG नरेगा जो आहे त्याची डिमांड सध्या इन्क्रीज झालेली दिसते. MG नरेगा तुम्ही ऑलरेडी अवेअर असाल, तर हे पाच ज्यांना माहीत नसेल त्यांनी लक्षात ठेवा. MG नरेगा इज महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. आता याच्यात काही स्टुडंट असतात, नवीन असतात, त्यामुळे डेफिनेटली मला थोडं तरी हिंट त्यांना सांगावं लागते. ओके, तर MG नरेगा इज नथिंग बट अशी एक स्कीम आहे की जे गावातले लोक आहेत, खेडेगावामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याच एरियामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही स्कीम बेसिकली गव्हर्नमेंटनी स्टार्ट केली आहे. म्हणजे
म्हणजे तुम्हाला गावाच्या बाहेर जायची गरज नाही. ज्या लोकांना गावातच राहायचं आहे गावातच त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. मग याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? तर हो. तर ही स्कीम जी आहे ही स्कीमसाठी कंडिशन्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो कंडिशन्स म्हणण्यापेक्षा काही फॅसिलिटीज त्यांना दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. इथं बेसिकली वुमेनला रिझर्वेशन दिलेलं आहे 33%. म्हणजे जी इथं ज्या वुमेनला डेफिनेटली 1/3 जॉब जे आहेत ते वुमेनसाठी रिझर्व करण्यात आले. देन नेक्स्ट वन तुम्ही जे पण जॉब शोधसाल किंवा जे पण तुम्हाला रोजगार दिला जाईल तो 5 किलोमीटरच्या एरियातच तुम्हाला तो मिळाला पाहिजे. आता जर तुम्हाला रोजगार मिळू शकला नाही तर डेफिनेटली जर 15 दिवसामध्ये तुम्हाला जर रोजगार उपलब्ध झाला नाही तर तुम्ही काय करू शकता. जरी रोजगार उपलब्ध झाला नाही तुम्ही तिथं एंट्री केलेली आहे तरी तुम्हाला ते बेसिकली सरकार जर रोजगार देऊ शकलं नाही तरी पण तुम्हाला काय होईल तुमच्या खात्यामध्ये जी पण अमाऊंट त्या लोकांना मिळत आहे तशी अमाऊंट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाईल. ओके. तर ही एक स्कीम आहे ती लक्षात ठेवा. काय काय पॉईंट सांगितले. येस 5 किलोमीटर एरियापर्यंत तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल. सेकंड 15 दिवसाच्या तुम्ही तिथं बेसिकली रजिस्ट्रेशन केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत रोजगार नाही मिळाला तरी तुम्हाला डेफिनेटली त्याची जी सॅलरी आहे किंवा जे रोजगाराची जी लिमिट आहे डेली वेजेस ते तुम्हाला स्टार्ट होऊन जातील. आणि इथं वुमेनसाठी पण 1/3 रिझर्वेशन स्टार्ट करण्यात आलं आहे. ओके. ही स्कीम कुणाच्या अंडरमध्ये येईल. मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट बेसिकली याला इम्प्लिमेंट करतील. वेजेस वगैरे बद्दल दिलेले आहे. आता बघा काही लोक असे पण असतात की ज्यांना बघा उन्हाळ्यात लोकांना कामं राहत नाही सीजनल अनएम्प्लॉयमेंट दिसून येईल तुम्हाला. तर या कंडिशनमध्ये त्यांच्यासाठी एक हा MG नरेगा एक काय म्हणू शकतो आपण सप्लिमेंटरीचं काम करू शकतो. ओके. तर त्यावेळेस जेव्हा त्यांना रोजगार नाही त्या कामात हा MG नरेगा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो. अजून तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगते की जर यांना किती दिवसाचं एक हमी एम्प्लॉयमेंट किती दिवसासाठी मिळेल तर 100 दिवसासाठी त्यांना हमी एम्प्लॉयमेंट दिल्या जाईल. मग काही लोकांचं असं म्हणणं असेल काही जर राज्यांना असं वाटत असेल की आपल्याला यांना काय करायचं 100 पेक्षा अजून दिवसासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचे ते देऊ शकतात. फक्त कंडिशन एकच आहे 100च्या वर जेवढेही दिवस म्हणजे 110 दिवस असेल किंवा 112 दिवस जेही स्टेट वाढवेल त्याचं जेही फंडिंग असेल ते कोण करेल स्टेट गव्हर्नमेंट करेल. म्हणजे 100 दिवसाचं जे पेमेंट आहे ते कोण देईल सेंट्रल गव्हर्नमेंट देईल. पण हे जे तुम्ही 10 दिवस 20 दिवस वरचे जे 100च्या वर वाढवलेले दिवस असतील त्याच्यासाठी फंडिंग कोण करेल बेसिकली स्टेट गव्हर्नमेंट. वेगवेगळ्या PCS ज्या स्टेट PCS एक्झाम आहे तिथं हा एक हायर लेवलचा क्वेश्चन विचारण्यात आला तर डेफिनेटली UPSC सारख्या एक्झाम्समध्ये पण असा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे माहीत पाहिजे आपल्याला ही पण एक कंडिशन लक्षात ठेवा. जरी आता माहीत नसेल किंवा तुम्ही कुठं ऐकलं नसेल तरी पण तुम्ही तुमच्या बुकमध्ये मेन्शन करून ठेवू शकता. काय सांगितलं मी पुन्हा एकदा सांगते की 100 दिवसापर्यंतची जे एम्प्लॉयमेंटचा जोही फंडिंग असेल ते कुठून येईल सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येईल. आणि जे वरचे दिवस होतील म्हणजे सपोज एखाद्या स्टेट गव्हर्नमेंट म्हटलं की नाही आम्हाला 110 दिवस ते आमच्या इथलच्या लोकांना रोजगार द्यायचा आहे हमी रोजगार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. पण जे एक्स्ट्रा 10 दिवस तुम्ही देताय त्याचं फंडिंग कोणाला करावं लागेल स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कुणावर दिली जी एक्स्ट्रा दिवसाचीच रिस्पॉन्सिबिलिटी फक्त कुणावर स्टेट गव्हर्नमेंटवर. क्लिअर आहे. हा पॉईंट तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे. खूप इझी आहे MG नरेगा अँड इट्स अगेन इम्पॉर्टंट. याचे काय बेनिफिट आहे. बेनिफिट तर मी तुम्हाला सांगितले की काय इथून मायग्रेशन थांबून जाईल. जे अर्बन सेक्टरवर खूप जास्त प्रेशर होतं ते होणार नाही. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आपल्याच गावातल्या गावात मिळतील. आणि बघा हे दिसतंय तुम्हाला रोड बनवणं किंवा काही पॉन्ड्स वगैरे बनवणं वगैरे असे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आपण इथं काय करू शकतो स्टार्ट करू शकतो. ओके. कम्युनिटी डेव्हलपमेंटचे जे पण याच्यामध्ये प्रॉस्पेक्ट येतील ते तुम्ही बेसिकली इथं फुलफिल करू शकता या लोकांच्या मदतीने. तर इट्स अगेन वन ऑफ दी बेस्ट इनिशिएटिव्ह लॉन्च बाय गव्हर्नमेंट. ओके. तर माहीत पाहिजे की याच्यामध्ये काय काय आहे. आणि ही मिनिस्ट्री कोणती ही पण लक्षात ठेवा की ही मिनिस्ट्री कोणती मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. क्लिअर आहे. आता याच्या पुढचे अजून जे टॉपिक्स असतील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू कारण आपली लेंथ काय होईल खूप जास्त लेंथी होईल तुम्हाला पण बघायला तितकं कम्फर्टेबल होणार नाही. म्हणून आपण याला अगेन काय करणार आहे 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. आज बेसिकली आपण जेही टॉपिक्स डिस्कस केले आणि त्या रिगार्डिंग मी काय क्वेश्चन्स विचारले ते तुम्हाला काय करायचे कमेंट सेक्शन्समध्ये मेन्शन करायचे. ओके. आणि अजून तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगते की MG नरेगा स्टार्ट कधी झालं किंवा याला इनॅक्ट कधी करण्यात आलं लेजिस्लेशन थ्रू इनॅक्ट कधी करण्यात आलं 25 ऑगस्ट 2005. हा पॉईंट एक लक्षात असू द्या म्हणजे काही सुटलं नाही पाहिजे आपलं. ओके. आता बाकीचं जे डिस्कशन्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या रिगार्डिंगचं जे डिस्कशन्स आहे याच वीकचं पण सेकंड पार्टमध्ये राहिले जे टॉपिक्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू गाईज.